सर्व सुखाचे आगर बाप रखमा वर सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवर सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर हे सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम यादसाठी केला हुतात यादसाठी केला हुतात शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा शेवट
तसा दिस गोड व्हावा आता चिंतेने पावलो विसावा आता चिंतेने पावलो विसावा आता चिंतेने पावलो विसावा आता चिंतेने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची या कुंडलिया धावा कृष्णची कुंडलिया धावा कृष्णची कवातो कवाटे झाली यावे वाटे झाले आवे कवातो कवाटे झाली यावे वाटे झाले नाम मंगलाचे तिने गुणी नाम मंगलाचे तन गुण नाम मंगलाचे तन गुण आता चिंतेने पावलो आता विसावा चिंतेने पावलो विसावा आता चिंतेने पावलो विसावा चिंतेने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची या कुंडलिया धावा कृष्णची कुंडलिया धावा कृष्णची तो कामने मुक्ती परमिले नो भरी मुक्ती भरले तो कामने मुक्ती परमिले नो भरी मुक्ती भरले आता दिवस चारी खेळी मेळे आता दिवस चार खेळ मेळे आता दिवस चार खेळ मेळे आता चिंतेने पावलो विसावा चिंतेने पावलो विसावा आता चिंतेने पावलो विसावा चिंतेने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णची या कुंडलिया धावा कृष्णची कुंडलिया धावा कृष्णची विठोबार कुमाये बारक माये विठोबार कुमाये जय 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 विठोबार कुमाये बारक माये विठोबार कुमाये बारक माये विठोबार कुमाये बारक माये विठोबार कुमाये विठोबार कुमाये कुमार कुमार विठोबार कुमाये रखुमाई विठाला 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 ठाला विठ्ठल 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 टाळी वाजवा सर्वांनी टाळी 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 विठाला 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 कमला हरी श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती एकनाथ महाराज संत शिरोमणी सावता महाराज की सद्गुरु जोग महाराज की सद्गुरु बोध महाराज की गोपाल
याच्यासाठी केला होता टहास कमी करा याच्यासाठी केला होता टहास शेवटचा आदेश गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली या धावा तृष्णेची या कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगलाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली या धावा तृष्णेची या तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी इको द्या तुका म्हणे मुक्ती परलिली नोवरी आता दिवस चारी खेळी मिळे आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या महायोग पीठे तटे भीमरत्यो वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रहि समागत तिष्ठम तमान दकंद परब्रह्मलिंग भजे पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन 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 पांडुरंग करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या याच्यासाठी केला होता टहास याच्यासाठी केला होता टहास शेवटचा दिवस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहुनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वर प्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि जीवन मिळाल्यानंतर शेवटचा दिवस गोड होण्यासाठी आम्ही आयुष्यभर काय अट्टहास केला आणि काय साधनं वापरली ती साधनं आणि अट्टहास सांगणारा अभंग आहे विठाला पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आजची एकदिवसीय नैमित्तिक कीर्तन सेवा किम निमित्तानं आहे हे माझ्यापेक्षा सर्व श्रोत्यांना चांगलं ज्ञात असलं तरी वक्त्याची इति कर्तव्यता या ज्ञानानं अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आज ज्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी जमलोय ते वैकुंठवासी किसनराव गेनबा शेंडे उर्फ बाप्पू त्यांना आपण बाप्पू म्हणायचो किसनराव गेनबा शेंडे यांचा आज प्रथम पुण्यस्मरण बाप्पूंना जाऊन आज 1 वर्ष होत आहे आणि त्यांना अखेरची भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलोय त्यानिमित्त 2 तासाचा भव्य कीर्तन सत्संग सोहळा बापूंच्या पाठीमागे त्यांचा अतिशय गोड परिवार आहे त्यांचे मुलं श्री युवराजजी किसनराव शेंडे त्यांच्या पत्नी रंजनीताई युवराजजी शेंडे युवराज काकांची दोन्हीही मुलं शिवतेज दादा असतील आणि विशाल दादा असतील त्यानंतर दुसरे बापूंचे चिरंजीव श्री मनोजजी किसनराव शेंडे त्यांच्या पत्नी शुभांगीताई मनोजजी शेंडे आणि त्यांच्या 2 कन्या सुहानीताई आणि यशस्वीताई त्याचबरोबर बापूंच्या कन्या वर्षाताई संजयजी बदे त्यांचे मुलं आकाशजी संजय बदे आणि ऐश्वर्याताई संजयजी बदे त्याचबरोबर बापूंचे बंधू यशवंतजी गेनपा शेंडे आणि बापूंच्या भगिनी मालनबाई चंद्रकांत लोणकर बरोबर ना अतिशय गोड परिवार आहे आणि 1 वर्ष झालं या जगातून बापूंना जाऊन आज तेच अंगण आहे तेच घर आहे याच ठिकाणाहून तुम्ही दोन्हीही मुलांनी सर्वांना फोन केला असेल अरे
ज्या बापानं आम्हाला घडवलं, जो बाप आयुष्यभर आमच्यासाठी राब राबला, शिवरंजनी द्या. जो बाप आमच्यासाठी राब राबला, ज्या बापानं हाडाचं काढा रक्ताचं पाणी आमच्यासाठी केलं. आई तर आमच्या निघून गेल्यात, बरोबर ना, पण आईच्या पाठोपाठ 1 ते 2 महिन्यानंतर, 1 ते 2च ना, 9 महिने मला वाटतं आईंचं वर्षश्राद्ध मीच केलंय. वर्षश्राद्धांचं आईचं कीर्तनही मीच केलेलं आहे. त्यांच्यानंतर आमचा बापही गेला. आयुष्यभर ज्यांच्याकडे बघून जीवन जगावं असं वाटत होतं, ज्यांच्या आधारानं जीवन जगावं असं वाटत होतं, ते आई वडील या जगात राहिले नाहीत, बापू या जगात राहिले नाहीत. सर्वांना फोन गेला असेल, डबडबलेल्या डोळ्यानं तुम्ही सर्वांना सामोरं गेला असेल. आज तेच अंगण आहे, तेच पटांगण आहे. अरे कधी आम्ही घरातून बाहेर जावं, पिटीला आवाज द्या. कधी आम्ही घरातून बाहेर जावं, रात्रीच्या 11-12 वाजाव्यात आणि 12 वाजल्यानंतर बापूंचा फोन यावा, ए दादा, अरे रात्रीच्या 12 वाजलेत रे, रस्ता वाहतोय, डांबरी आहे, हायवे भरधाव वेगानं वाहतोय, ऐकणार रे, तू आल्याशिवाय घरी झोप लागत नाही बघ, तू आल्याशिवाय करमत नाही बघ, तुझ्याशिवाय मन लागत नाही बघ कशात, ए दादा ये ना लवकर, ये ना लवकर. आज दोघालाही ते दिवस आठवत असतील, पण आज 1 वर्ष झालं. चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए, 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 चिट्ठी न कोई संदेश. आज 1 वर्ष झालं ना बापूंचा चिठ्ठी ना मेसेज. मनोज दादा आहे बापूंचा मेसेज, आहे युवराज दादा कॉल, ना चिठ्ठी ना कोई संदेश. कारण बापू अशा गावाला निघून गेलेत जिथून परत महागारी येणार नाही. त्या ठिकाणी जायचे सगळे रस्ते मोकळेत, पण यायचा रस्ता मात्र बाबा लोका देवानं काय करून ठेवला, कायमचा बंद करून ठेवला. चला, जरी असं असलं तर या जगाचा नियमही आला, त्याला जावं लागतंय. तत्पूर्वी अभंगाचा सरळ सरळ भावार्थ बघूयात. बघा, तुकोबरायांचा अभंग आहे आणि या अभंगात तुकोबराय म्हणतात, याजसाठी केला होता अट्टहास. आम्ही आयुष्यभर, थोडा इको राहू द्या आणि गाताना इको द्या, आता मला परत सांगायला लावू नका, ते डिस्टर्ब होईल मला सारखं. बघा, तुकोबरायांचा अभंग आहे. तुकोबराय म्हणतात, याजसाठी केला होता अट्टहास. आम्ही आयुष्यभर जो काही अट्टहास केला, आम्ही आयुष्यभर जी काही साधना केली, आम्ही आयुष्यभर जो काही खटाटोप केला, तो कशासाठी केला बाबा? शेवटचा दिवस गोड व्हावा. बघा, जीवन प्रत्येकालाच मिळालं बरं का, जीवन नावाची संधी प्रत्येकालाच मिळाली. जीवन नावाची संधी मिळाल्यानंतर जन्माचा पहिला दिवस बाबा प्रत्येकाला मिळाला. ऐकून जा, जीवनातला पहिला दिवस जसा प्रत्येकाला मिळाला, तसा शेवटचा दिवस सुद्धा प्रत्येकाला मिळाला. मग चला, महाराज म्हणतात तो शेवटचा दिवस यासाठी मिळालाय की तो कशासाठी? गोड होण्यासाठी. मग आम्ही आयुष्यभर साधना केली, आम्ही आयुष्यभर खटाटोप केली, कशासाठी? याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. महाराज, शेवटचा दिवस गोड झाला का हो? झाला, म्हणून तर सांगतो, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड. पण महाराज, आताची परिस्थिती काय? आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या. आम्ही शांत झालोय, आम्ही विसाव्याच्या ठिकाणी आलोय, आमची सगळी तहान काय झालीये? भागली. पण महाराज, मागे जे सहन केलं त्याच्याबद्दल काय बोलाल? महाराज म्हणतात, जगानं त्रास दिला मला, त्रास देणं हा जगाचा गुणधर्म आहे. जगानं त्रास दिला असला तरी माझ्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झालाय. कवतूक वाटे झाली या वेचाचे. पण महाराज, हे सगळं तुमच्या जीवनात घडलं कशामुळं व? महाराज म्हणतात, नाम मंगलाचे तेने गुणे. आता बघा पेटी मास्तर, यात गंमत आहे. आपण बोलता बोलता मंगळ म्हणतो. मंगळ बाबा ग्रह आहे. काका पूजा करून गेले, काका असते तर मी कबूल करून घेतलं असतं. मंगळ काय? ग्रह आहे. आता तो पत्रिकेत असतो. ज्यांची जमत नाही त्यांना माहिती मंगळ किती घातक आहे, बरोबर आहे ना? भगवंताचं नाव घातक नसतं, भगवंताचं नाव मंगळ नसतं, भगवंताचं नाव मंगल असतं. मंगल, सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी भगवंताचं नाव मंगल आहे. महाराज म्हणतात, नाम मंगलाचे तेने किंवा येणे गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. आणि शेवटी तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. ती मुक्ती, जी मोक्ष तुम्ही म्हणता, ती आता आमची पत्नी झाली, आमची दासी झाली, आमची बायको झाली. आणि बायकोची मालकावरती सत्ता का नवऱ्याची बायकोवरती सत्ता? तुमच्याकडे कसं आहे? बोला की राव, धरून आणल्यावर बसलाय तुम्ही.
बायकोचं तुम्ही ऐकता का? तुमचं बायको ऐकते? तुमचं ऐकते ती काय नुकडी? तुम्ही का बसलाय ते तिकडून हसते ती, याचा अर्थ 100% तुमचं ऐकणाऱ्यातले गड्या ते. महाराज म्हणतात ती आता आमची बायको झाली, आता तिची आमच्यावरती सत्ता नाही. मला एक सांगा, सरपंच आहे का इथं कोण? सरपंच नसल तरी ऐकून जा. जोपर्यंत आपलं ग्रामपंचायत मध्ये बाबा कोणी नाही तोपर्यंत रहिवाशी दाखला मागायचं म्हणलं किती अडचण येतो. कमीत कमी 2-4 दिवस तरी तिथं काय करावं लागतंय, जावं लागतं. पण आता बायको सरपंच आहे, कळा नाही का माझी भाषा? आता बायको सरपंच आहे. आता किती बी सह्या करून घ्या ना, काय अडचण आहे, ती सह्याच करायला बसली ना. म्हणजे मला सांगण्याचा मुक्ता एवढा आहे, तुकोबा ती मुक्ती ती मोक्षात आमची बायको झाली, ती आमच्या मोक्षावरती कधी पण काय करायला तयार आहे, सही करायला तयार आहे. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेच्या, अशा काहीशा आशयाचा अभंग विठाला. बघा, या सृष्टीचा नियम आहे, या लोकांचा नियम आहे. आलाय त्याला काय करावं लागतंय, जावं लागतंय. आया है सो जाएगा राजा रंक फकीर. अरे कोणी असू द्या, राजा असू द्या किंवा रंक असू द्या, श्रीमंत असू द्या अथवा गरीब असू द्या, आलाय त्याला जावं लागणार आहे. अहो मी सांगतो ही यादी कमी येत नाही भूर आले आले अवतार एरते पामर जीव किती. जिथं बाबा अवतार टिकले नाही तिथं अवतारच्याच काय कहाणी. तुम्ही आम्ही रोज अवतार हाकणारी माणसं, तुम्हाला आम्हाला तर जावंच लागणार आहे, यात बदल नाही. आलाय ना जावं लागतं. उपजली या पिंडा मरण सांगाते किंवा जन्म आले बाळ वाटप आहे काल. ज्ञानोबा येतो ज्ञानेश्वरी मध्ये किती गोड बोलतात बघा. उपजे ते नासे नाशिले ते पुनरुपी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये किती गोड बोलतात बघा. जे सजीव म्हणून या जगात जन्माला आले का पेटी मास्तर, त्याला काय करावं लागणार आहे, मरावं लागणार आहे. सजीव बाबा मरकाच आहे, सजीव एक दिवस मरणारच आहे. पण निर्जीवाला राहता येतं का? निर्जीवाला राहता येतं का? माझं कीर्तन असंच असतं बरं का. आमन धपक्या कुणावी राज्य येऊ शकतं, निर्जीवाला राहता येऊ शकतं का बाबा? नाही ना राहता येत. सिस्टमवाले दादा लय गोड सिस्टम लावली. मला वाटतं 3रं कीर्तन आहे तुमच्या सिस्टम होती, बरोबर ना? किती वर्ष झाला हा व्यवसाय करताय बरं? 20 वर्ष ना? 20 वर्षात हे कापड पहिलंय का बदलले ती? महाराज वर्षाला एक तरी खपत. हे कधी तुमच्याशी बोललंय का हो? नाही नाही, तुम्ही सावलीला बसलाय, मला उन्हात ठेवलंय, मला सुतळीनं दगडानं बांधून ठेवलंय, असं कधी म्हणलंय? याचा अर्थ याला वाचा नाही, बांधलेलं कळत नाही, याचा अर्थ याला संवेदना पण नाही, बरोबर ना? याचा अर्थ हे काय, सजीव आहे का निर्जीव आहे? निर्जीव आहे. तरी राहतंय का? नाही ना राहत. त्याला काय करावं लागतंय, जावं लागतंय. माऊलींचं किती बारीक निरीक्षण आहे बघा, पटवून येतो. माऊली किती गोड बोलतात. जैसे जीर्ण वस्त्र मग नूतन वस्त्र वेडीजे, तैसे देहांतराते स्वीकारजे, चैतन्यनाथे. किती गोड माऊली बोलतात बघा. एक दिवस काय होणार आहे, हे वस्त्र काय होणार आहे, जीर्ण होणार आहे, फाटणार आहे. ते काय करावं लागणार आहे, टाकून द्यावं लागणार आहे. दादा मागचे दादा, तुम्हाला काय विचारतो, अंगावरती शर्ट आहे तुमच्या, बरोबर आहे ना? अंगावरती शर्ट आहे, चांगला आहे, आवडतो. लग्न झालंय का? ते कदाचित सासरी बोने घेतलेला असल्यावर जास्त आवडेल, बरोबर का नाही? कारण तिकडे जरा माया जास्त असते. आवडत असेल तुम्हाला शर्ट, पण लय आवडतो. किती वर्ष घालालो?
हा फाटूस तर किंवा 1 वर्ष, 1 वर्षाच्या वर तो टिकणार नाही. 1 वर्ष नाही, एखादा चिकट असेल 2 वर्ष घालील. त्याच्यापेक्षा एखादा ज्या चिकट असेल तो 3 वर्ष घालील. माझ्यासारखा लई चिकट असेल तो 4 वर्ष घालील. त्याच्या पलीकडे शर्ट घालता येत नाही. एक दिवस तो काय होणार आहे, फाटणार आहे. एक दिवस तो काय होणार आहे, जीर्ण होणार आहे. फाटल्यानंतर त्याला काय करावं लागणार आहे, टाकून द्यावं लागणार आहे. शिवणाऱ्याकडून दुसरं कापड घेऊन काय करावं लागणार आहे, शिवावं लागणार आहे. एका सुभाषितकाराचं किती गोड वाक्य बघा. आजपर्यंत इतकं गोड कीर्तन कधी ऐकलं नसेल. इतकं गोड तुम्हाला जीवनाचं मर्म सांगणारं कीर्तन तुमच्या समोर मांडतोय. निश्चित ऐकून जा बघा. एका सुभाषितकाराचं किती गोड वाक्य. ज्याला हिंदी कळते त्याला कळत असेल. यूं ही जाते नहीं कोई दुनिया से लौट के, यूं ही जाते नहीं कोई दुनिया से लौट के, मिलते हैं सभी यहाँ कपडे बदल बदल के, कपडे बदल बदल के. जसं आपण एकमेकाला कपडे बदलून भेटत असतो का दादा, तसं शरीर आत्मा शरीर बदलून बदलून भेटत असतो. पण या कपड्याचाच लोकांना लय गर्व झालाय महाराज, लय गर्व. रावणाला वाटतं केलं पैशाच्या बाबतीत साहेब, रावणाला वाटतं केलं लोकांनी. मग रावणाला वाटतं केल्यावर रावण गप बसला नाही. रावणाला वाटतं काढणारी गप बसतील का? तुमचं काय म्हणणं आहे? आमच्या गावात साहेब एक जण दिवसाला 4 ड्रेस बदलते. दिवसाला किती? दिवसाला 4. सकाळी 1, दुपारी 1, संध्याकाळी 1, झोपताना नाईट पॅन्ट टी शर्ट. पण बाबा असं दिवसा हात लावायचं म्हणजे तर ताकद होत नाही. कापते का काय, कापते का काय, कापतात. आपली कपडे लय साधीत, कुठं प्लेटा बिटा नाही. काय कायच्या कपड्याला हात लावाय तलवारी एवढी धार असते. काय कायच्या कपड्याला लय अवघड असतं. बरं किती कपडे कडक घातली दादा तरी मशानभूमीत जावं लागतंय का नाही? लय कपडे कडक घाला, मशानभूमी सोडणार आहे तुम्हाला बाबा? नाही लांबचा गेला, जवळचा गेला तरी जावं लागतंय का नाही मशानभूमीत? मशानभूमीत जावं लागतंय. आणि जो 4 ड्रेस बदलणारच माणूस मशानभूमीतून चालत होता, 4 ड्रेस बदलणारा माणूस मशानभूमीतून जात होता. मशानभूमीतून जात असताना त्याच्या पायाला हाडूक टोचलं आणि हाडूक मशानभूमीत त्याला बोलायला लागलं बघा. एक दिन निकले ते सैर करने मन में कई अरमान थे, एक दिन निकले थे सैर करने मन में कई अरमान थे, चलते समय पैरों को चुभी हड्डी हड्डी के ए बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान थे. अरे भल्या माणसा गर्वानं चालतोय तू, तुला वाटतंय तू 4 ड्रेस बदलतोय, पण ऐकून जा, मी 8 बदलायचो. मी म्हणजे विकास महाराज नाही, ते हाडूक म्हणतोय मी किती बदलायचो, 8 बदलायचो. पण ऐकून जा, या मशानभूमीत आल्यानंतर माझी सुद्धा राख झाली आणि तुझी सुद्धा. बाबा 60च्या पुढे तुम्ही मला एक सांगा, तुमच्या हयातीत एखादं उदाहरण तुम्ही असं बघितलंय का? एखादा श्रीमंत माणूस मेला, आग्नी डाग दिला आणि त्याच्या देहाचं सोनं झालंय, हाय का? एखादा गरीब गेला, आग्नी डाग दिला, त्याच्या देहाची चांदी झाली. कोणीही जाऊ द्या, शरीराची होय माती, कोणी न येती सांगाती, अवघी कामे सारी खोती, अंती जाणे मसन वाटी. शेवटी मसन वाट्यात जाणार आहे. आणि आपल्या सोबत कुणी सुद्धा येणार का? हाय एखादा माझ्यासोबत येणार आहे, ती म्हणजे कळती का? ती तर चांगलं कळतं आम्हाला. ती हाय का? एखाद्याचं उदाहरण आहे का? एखाद्या संघ आली ती, नाही नाही मला दमच निघायचं नाही, लय जीव होता आमचा एकमेकावर, लय प्रेम होता आमचा एकमेकावर, तो गेला आता मला दम निघणार नाही. हाय का एखादी अशी? ए अजिबात नाही. जो वरी चलन गा तो वरी म्हणती माझा, किंवा बांधोनी या देती यमाची हाती, भूषणी ही घेती काढून या. बाबा आपण गेलो ना, लय रडत्यात भारी द्या. तुम्हाला माहित असेल, ब्रेक के बाद ब्रेक के बाद ब्रेक के बाद. एकदा काय झालं, एक म्हातारं गेलं आणि म्हातारं गेल्यावर नेमकं ती म्हातारीनं आता रडायला सुरुवात केली. काय खरंय आता, कोणाकडे बघून जगायचं, उठा की. आणि एकदा उठल्यावर ही माणसं बसतील का? म्हातारं उठल्यावर तिचं चाललं होतं, उठा कीन बघा कीन बघा कीन. तेवढ्यात म्हातारीचं लक्ष कानाकडे गेलं आणि म्हणली, म्हाताऱ्याच्या कानात अजून बिग बाळी आहे. हा 1 लाखाची बिग बाळी म्हणली. जर म्हातारं मरता मरता जर कुणाच्या लक्षात नाही आलं तर म्हातारं मरता मरता 1 लाखाचं नुकसान करून जाईल. मेलं तर मेलं, पण लाख घेऊन जाईल ना म्हातारं म्हणली. तेवढ्यात वर्ष श्राद्ध 10वा बिवा सगळं टकाटक होईल. मग म्हातारीनं रडायला सुरुवात केली. बघा ही वस्तुस्थिती बरं का, ही सगळ्याची घटना आहे. म्हातारीनं रडायला सुरुवात केली. म्हातारी असं म्हाताऱ्याला पटांगणात घेतलं, पाट्यावर आंघोळ घालायला सुरुवात केली. ना आंघोळ घालताना नेमकी म्हातारी गेली. म्हातारीनं सुरुवात केली, अहो तुमच्या पायात जोडा किती शोभून दिसत होता. लोकांचं लक्ष पायाव. लोक म्हणली वा वा काय म्हातारी आहे, अजून सुद्धा आठवते ती गोष्ट. अहो अजून पण आठवतं, तुमच्या पायात तुम्ही तोड्याशिवाय काय घातलं नाही. लोकांचं लक्ष कुठं? इथं. म्हणली म्हाताऱ्याच्या पायात तोडा कायम असायचा चांदीचा. तिला कुठं जायचं होतं? स्टेशनला जायचं होतं, स्टेशन गाठायचं होतं. पण हळूहळू चालली होती म्हातारी. म्हातारीनं परत नेमकं कंबरकडे आली. म्हणली सोन्याच्या साखळीशिवाय कधी कंबरपट्टा घातला नाही तुम्ही. लोकांचं लक्ष कुठं? कंबरकडे. परत पुढे आली. म्हणली लिननच्या कापडाशिवाय कधी शर्ट घातला नाही तुम्ही. लोकांचं लक्ष ड्रेसवर.
म्हातारीला जायचं कुठं होतं स्टेशनवर. म्हातारीनं सुरू केलं, परत गळ्याकडे गेली. 2-2, 3-3 तोळ्याच्या चैनीशिवाय तुम्ही चैन घातली नाही म्हणते मी. लोकांचं लक्ष गळ्याकडे आणि तेवढ्यात म्हातारीनं गेट टाकला. अजून मी तुमच्या कानात बिग बाई तशीच आहे तशीच आहे म्हणल्यावर लोकांचं लक्ष कुठे गेलं बिग बाई कडे गेलं. बिग बाई म्हणली काढा काढा बघता काय भूषण घेती काढोनिया भूषण घेती काढोनिया भूषण घेती काढोनिया भूषण घेती काढोनिया बांधोनिया देती यमाचे हाती भूषणे ही घेती काढोनिया. म्हणून आपलं कुणीच नाही. तुम्ही माझा ती माझा अजिबात नाही. आणि तुम्ही हेला इमानदार तेला इमानदार. या जगात फक्त एकच गोष्ट इमानदार आहे ती म्हणजे मशानभूमी. मशानभूमी सोडून जगात इमानदार कुणीच नाही. तुम्ही म्हणाला कसं ऐका एका सुभाषित करायचं किती गोड वाक्य. शमशान शमशान तेरे इरादे कितने नेके शमशान शमशान तेरे इरादे कितने नेके तेरे यहाँ चाहे गरीब हो या अमीर लेकिन सबका बिस्तर एक है सबका बिस्तर एक है. अरे मशानभूमी श्रीमंत जाऊ द्या अथवा गरीब जाऊ द्या बाबा काय होणार आहे राख होणार आहे राख. म्हणून पद प्रतिष्ठा संपत्ती याचा कधी गर्व करत बसू नका. कारण चालताना एक पाय पुढे असतो एक पाय महाग असतो. पुढच्या पायाला अभिमान नसतो मी पुढे आहे आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नाही मी महाग आहे. कारण त्यांना माहित असतं चित्र क्षणार्धात बदलणार आहे. मागचा पुढे जाणार आहे आणि पुढचा महाग येणार आहे. अहंकार करत बसण्याचा अर्थ नाही. बघा जिवंतपणी पक्षी किड्या मुंग्यांना खातो का नाही. पण जेव्हा तो पक्षी मरतो ना तेव्हा याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खातात. वेळ प्रत्येकाची येते. फक्त एक काम करा वेट अँड वॉच. वाट पहा वेळ नक्की तुमची येईल. ज्यांनी तुम्हाला त्रास दिलाय तुमच्या दुप्पट त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. कारण शूटिंग वाले या सृष्टीचा नियम आहे जसं कराल तसं भराल जसं पेराल तसं उगवल्याशिवाय राहणार नाही. केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले आयशे किती जैशी करणी वैसी भरणी. म्हणून बाबा लय पैसाला हुरळून जायचं नाही आणि लय गरिबी आली वाईट पण वाटून घ्यायचं नाही. दिवस प्रत्येकाचे येत असतात. सकाळी 5 रुपयाला वर्तमानपत्र पेपर मिळतो का नाही. पण तोच पेपर संध्याकाळी 5 रुपये किलो ना गट्ट्यात मिळतो गट्ट्यात. दिवस प्रत्येकाचे येतात. हे जरा लांबचं वाटतंय तुम्हाला जवळचं उदाहरण सांगतो. एरवी जरा आमच्या दारात दारावरती कावळा येऊन बसला तर दगड घेऊन त्याला आम्ही हाणून पाठवतो का नाही. कारण त्याचं येणं चांगलं नाही त्याचा आवाज चांगला नाही त्याचं दिसणं चांगलं नाही. पण एक दिवस त्याच कावळ्याचा येतो. एक दिवस त्याच कावळ्याचा येतो. त्याला मानानं बोलवावं लागतं त्याला खाऊ पण घालावं लागतं त्याच्या पाया पण पडावं लागतं. पितृपक्ष किंवा धावा त्याचाच दिवस चालू आहे. आता पितृपक्ष चालू आहे ना सध्या त्याचेच दिवस चालू आहे. कावळा नाही शिवल्यावर काय अवस्था होती माहिती तुम्हाला. काय कायला नाही शिवत कावळा. काय काय ना नाही शिवल्यावर गावरण गाय आणते ती काका आणते ती का नाही. काय काय इतकी हलकट असते त्यांना गावरण गाय सुद्धा शिवत नाही. मग आता फक्त जरसड पुढे आणायचं राहिले ती शिवत ती काही बी हानी नाही. पंतरवाळी सहित तिने वर हाणाय बसली ती मालकाला डुसली आणि तिला पंतरवाळी काय करायची. लय अवघड आहे गाड्या इतके काय काय हलकट आहेत. फक्त एक काम करा गाड्या चांगलं जागा. शेवटी कमीत कमी कावळा तरी आपल्याला शिवला पाहिजे. शेवटी एवढं चांगलं जागा की कावळा आपल्याला काय केला पाहिजे शिवला पाहिजे. बाबा कणकीची करतात काय वेळेस कणकीची शेवट नाही शिवल्यावर हे लय अवघड आहे जीवनाचं गाड्या. फक्त एक काम करा जिथं चांगलं कर्म चाललंय ना तिथं सहाय्य होत गाड्या. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य नाहीतर घातली या भय नरकाजाने. कसं जागा माहिती का ऐकून जा. अरे मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला. अरे गर्वानं तू फुगू नको आपुल्या या छातीला. अरे तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. 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 मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला. गर्वानं तू फुगू नको
तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. अरे ऐका आजपर्यंत एक जण नाही गेला. 100 मुलाचा बाप होता धृतराष्ट्र माहितीये. 100 मुलाचा बाप होता. हस्तिनापुराचा राजा होता. भारताचा एकुलता एक सम्राट होता. ते 100 मुलाच्या बापाची अवस्था आहे. अरण्यात जाऊन शेवटी एकट्याला जळावं लागलं. आपल्याला दोनच आहेत. हम दो हमारे दो. आपल्याला राहता येणार आहे. पुढचं ऐकून जा. तुकोबरायांचे सासरे पुण्याचे आप्पाजी गुळवे. कमीत कमी 3,500 एकर ऊस होता. किती? 3,500 एकर ऊस राहता आलं. आपल्याला बाबा 1 एकर आहे. तुम्हाला मला 1 एकर आहे. तो बी 265 आहे. त्याला बी काडी लावल्याशिवाय कारखाना घेऊन जात नाही. आपल्याला राहता येणार आहे का? अरे ऐका भारतरत्न किताब मिळाला होता त्या लता दीदी मंगेशकरांना. 100 डॉक्टर सेवेत होते. लता दीदी वाचल्या पाहिजेत. हजारो नर्स सेवा करत होत्या. लता दीदी वाचल्या पाहिजेत. वाचवता आलं. भारतरत्न होत्या. गान कोकिळा म्हटलं जायचं. राहता आलं नाही. चला संत म्हणले जगा काळ खाई आम्ही माता दिला पाय. पण त्या संतांना पण पंचमहाभूतापैकी एका महाभूताला आपला देह अर्पण करावा लागला आणि या जगाचा काय करावा लागला? निरोप घ्यावा लागला. अरे कर्तुम मान्यता कर्तुम शक्ती त्या भगवान श्रीकृष्णाच्या ताब्यात आहे. पण शेवटी त्या भगवान श्रीकृष्णाला सुद्धा पारद्याचा बाण एका अंगठ्याला लागला आणि त्याला सुद्धा काय करावं लागलं? मरावं लागलं. चैतन्य धारण करून या जगाचा निरोप घ्यावा लागला. पुढचं बोलून जातो. सिकंदर माहिती? सिकंदर आपल्या गावातला नाही. सिकंदर राजा. जग जिंकलं होतं त्या सिकंदरानं. पण ज्यावेळेस जग जिंकलं मरण जवळ आलं का त्यावेळेस सर्व सेवेकऱ्यांना जवळ बोलवलं आणि सांगितलं अरे ऐका काही तासाचा पाहुणा मी मरणार आहे. मी संपणार आहे. मी जाणार आहे. मी राहणार नाही. पण आजपर्यंत या जगाला तलवारीचा धाक दाखवला. रक्ताचे पाठ वाहिले. जग जिंकलं. पण ऐका मला कळालंय जग अहंकाराने नाही जग नम्रतेने जिंकावं लागतं. समजून जा. मी ज्या दिवस मरल ना मी ज्या दिवशी जाईल ना त्या दिवशी फक्त एक काम करा. माझी तिरडी बांधताना माझे हात माझ्या अंगावरती न ठेवता मोकळे सोडा आणि या जगाला कळू द्या सिकंदरानं जग जिंकलं. पण येतानाही मोकळ्याच हाताने आलता आणि जाताना पण मोकळ्याच हाताने जावं लागणार आहे. ऐका आज जवानी पर कराने माल कल पछताएगा. आज जवानी पर कराने माल कल पछताएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही चल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही चल जाएगा. ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. एवढं सगळ्या कशामुळे सांगितलं माहिती का? एक दिवस प्रत्येकाला काय करावं लागणार आहे? जावं लागणार आहे. बाबा हे सगळं कशामुळे लांबलं माहिती का? जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वस्त्र वेडीजे तैसे दे हांतरा ते स्वीकारीजे. चैतन्य नाते आलाय ना जावं लागतं. त्यात बदल नाही गड्या. ऐका ज्याला जीवनातला पहिला दिवस मिळाला ना त्याला जीवनातला शेवटचा दिवस सुद्धा काय झाला? मिळाला. महाराज निश्चित आहे आम्हाला शेवटचा दिवस मिळालाय. आम्हाला शेवटचा दिवस मिळालाय महाराज निश्चित आहे. एक दिवस आम्हाला पण काय करावं लागणार आहे? जावं लागणार आहे. पण महाराज तुम्ही जसं सांगताय शेवटचा दिवस गोड व्हावा शेवटचा दिवस गोड व्हावा. तो शेवटचा दिवस गोड करण्यासाठी आम्ही नेमकं काय केलं पाहिजे? नामदेवराय किती गोड बोलतात बघा. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भार चरणी ठेवा माता सुखमी व्यथा. जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भार चरणी ठेवा माता सुखमी व्यथा. मेल्या वैकुंठातच जाणार. आम्ही मसुबाच्या वड्यात पडू दे केला का? तुला काय करायचं?
ज्याची भक्ती करतोय तेव्हा ना आम्ही बघून घेणार. तू का कोण तू का तुला काही त्रास आहे का? आम्ही भक्ती करतो तुला काही त्रास आहे का? लय अवघड आहे. लोक चांगल्या नाव ठेवतात बाबा. आता आम्ही जर तरुण पोरं कीर्तन करायला लागलो तरुण पोरं आम्ही हा आता शिक्का मारावं ह्यांना काय येतं एवढ्या वयात काय खरं ह्यांचं आणि ही काय सांगणार आहेत आणि ह्यांचं काय खरं लय अवघड आहे. आम्ही तरुण मुलाने कीर्तन चालू केलं आणि एखादं म्हाताऱ्याने नेमकं दात पडल्यावर मार्ग आलो त्यांनी फेटा बाजूला. वा 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 काय अभ्यास आहे काय माणूस आहे काय सांगणार. चावाना म्हणून ते आता कीर्तनात आलंय चावाना. अरे आम्ही आमचं तारुण्य देवाला दिलंय ना. आमच्या तारुण्याची काहीच गणती नाही. अख्खं आयुष्य आम्ही देवाला दिलं त्याचं लोकांना काय घेणं नाही. लय अवघड लोक बाबा. अशी जुनी माणसं जर अशी बसती ना कट्ट्यावर जुन्या माणसांचं लय भारी असते बघा. आमच्या काळात माणसं लय चांगली होती. आमच्या काळात असं नव्हतं होतं ना. आमच्या काळात असं नव्हतं. आमच्या काळात लय माणसं चांगली होती. एक सांगू का गाड्या जुन्या काळात माणसं चांगली असतील तर ज्ञानोबरायांच्या झोळीत शेण टाकलं असतं. जुन्या काळात माणसं चांगली असतील तर तुकोबारायांचा गाता पाण्यात बुडवला असता का? जुन्या काळात माणसं चांगली असतील तर सावता महाराजांना जगाला त्रास दिला असता का? जुन्या काळात माणसं चांगली असतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यात लोकांना भांडणं लावली असती का? अजिबात नाही. माणसं कवाच चांगली नव्हती. तेव्हा बी माणसं खराबच होती आणि आता बी माणसं खराबच आहे. माणसं तीच आहेत बरं का. फक्त आडनावं चेंज करून आले. क्वालिटी बघा. त्रास देणार म्हणजे देणार. चांगल्याला त्रासच आहे. तुकोबारांना त्रास दिला. आम्हाला तरी काय लोक नीट बोलतात का काय? आमच्या तर लय मुलं अशी आम्ही लय पांढरे कपडे घालून निघालो ना. बगले 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 आम्ही बगले तो काय बोलतात लोक सांगताच येत नाही. लय अवघड आहे लय अवघड आहे. एक जण डायरेक्ट मला भिडला लय बुवा आज लयच बगलेवान निघालाय मग वगान टाकतो अंगावर. काय लोक आता लहानपणापासून मी कीर्तन करतो लोक नीट बोलत नाही. महाराज लयच लहानपणी कंबारा आवालाय मग न डावलो का आणि एखादा उतार वाईट परमार्थ लागला त्याला बी नीट बोलत नाही. आता थोड्यासाठी कशाला येड्यावानी करायचं परमार्थ करणं येण्यामध्ये हे चांगल्याला त्रासच आहे. लोक त्रास देतात म्हणजे देतात. हा तुकोबरायांची रात्रीचे कटकट सहन होत नाही. तुकोबरायांची रात्रीचे कटकट सहन होत नाही. तुकोबरायांना पाटला निरोप झाला. तुकोबरायला तुकोबराया दिवसा भजन करता का? हा दिवसा भजन करतो रात्री पण भजन करतो. मग तुकोबराय एक काम करा दिवसा भजन करा रात्री भजन करू नका. पाटील काय अडचण आहे हो? मला काय अडचण नाही पण गावातली लोक तुमची तक्रार घेऊन माझ्याकडे आली आणि ती सांगत होती तुकोबरायांचा रात्रीचा त्रास आम्हाला सहन होत नाही. पाटील मला पण काही वेळ लागला नाही. मलाही वाटतं दिवसा भजन करावं रात्री भजन करू नये पण मी माझ्या जीवेला सांगून कंटाळलो. अगं थांब पण माझी मज झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतला असेल गोविंद गोविंद मना लागली या छंद कसा ऐका. गायनाची उडे अपराच्या उडे गायनाचे उडे अपराच्या उडे मनाचा आनंद मनाचा आनंद मनाचा आनंद मनाच्या आनंदे आवडीने मनाच्या आनंदे नाही थांबवतायत भजन नाही थांबवतायत. तुकोबराय गावात राहू नका. कोपला पाटील गावीची ही लोक आता माझं बिक कोणा खाली कधीतरी भंडाऱ्या डोंगरावरती जावं कधीतरी भामचंद्र डोंगरावरती जावं कधीतरी भोटेश्वराच्या डोंगरावरती जावं पण बाबा तिथं सुद्धा लोकांना भजन करू दिलं नाही. तिथं सुद्धा एक स्त्री पाठवली. तुकोबराय म्हणतात जाई व तू माते न करी सायास मी विष्णुदास तैसा नव्हे. काय मी का आम्ही का काय आम्ही का शिष्टमध्ये तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला काय माहिती म्हणून आमचं बातमी ठरवायचं काम चालू. तुमचं काय म्हणणं आहे? मी म्हणतोय मी विष्णुदास तैस नवीन हे म्हणतात आम्ही विष्णुदास तैस. तुमचं काय? आम्हीच आहे ना आम्हीच आहे का? लोक गात आहे का इथं कोणाकडे? रोज 3 कीर्तन करतो रोज. मला चुकीचं म्हणते ती हे सगळीच
रोज 3 कीर्तन करून मी चुकीचं कसं करावं? मला तर मग बोलताच येणार नाही पुढे. सगळं चुकीचं मग माझं एवढं प्रमाण चुकीचं म्हणल्यावर त्यांचंच खरं माझं चुकीचं. मी म्हणतोय मी विष्णुदास तैश नव्हे, ते म्हणतायत आम्ही विष्णुदास तैश नव्हे. मी बघत होतो बदलते ते का कोणत्या पक्षात दुसऱ्या उडी मारते ते, पण त्यांनी आपलं आपलं राखून ठेवलं. नका आपला आहे त्यातच बरं आहे, आम्हीच बरं आहे, आम्हीच बरं आहे. लय अवघड आहे का म्हणून माहितीये का बाबा? हे मी मुद्दाम सांगितलंय. आमच्या वारकरी संपदेची सर्वात महत्वाची मी गीत आहे. तुकोबराय म्हणू शकले असते मी विष्णुदास तैच नव्हे, पण तुकोबराय आम्ही का म्हणतात? कारण तुकोबराय आमच्या सगळ्याचं वकील पत्र घेतात, आमच्या सगळ्याचं वकील होतात आणि सांगतात मी एकटा नाही. ज्यांनी गळ्यात माल घातली का, ज्यांनी कपाळाला गंध लावलाय का, ज्यांनी पांढरी कपडे घातलेत का, ते कैसे नव्हे पराविया नारीच भोग करणारे नव्हे, कैसे नव्हे दुसऱ्या नारीचा संभोग करणारे नव्हे. आम्ही विष्णुदास कैसे पराविया नारी रखुमाई समान. आमच्या वारकरी संप्रदायात कोणतीही स्त्री उद्या तिला आईचा आणि बहिणीचाच दर्जा असतो. बरोबर का? आलाय त्या कीर्तनात तर ऐकून जा. व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? वाईट गोष्टीत कधीही घसरू देऊ नका तुमचा पाय. रात्री अपरात्री एखादी स्त्री दिसली आणि तिच्याकडे पाहून जर प्रामाणिकपणे तुम्हाला तिला म्हणता आलं ना माय, तर तुम्हीच या जगाचे ज्ञानोबर आहे आणि ज्ञानोबर आहे. ही आमच्या वारकरी संप्रदायाची रीत आहे, ही आमच्या वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. तुकोबराय लोकांना एवढा त्रास दिला, श्री पाठवली भजन नाही सोडलं, मंबाची मोन काट्याच्या काठीनं मारलं भजन नाही सोडलं. अहो लोकांनी गाड्यावरून ढिंड काढली भजन नाही सोडलं, गाड्यात तुमच्या लोकांना चपला हार घातला भजन नाही सोडलं. सांगा ना एवढा अट्टहास कशासाठी केला? आणि हा अट्टहास करून मिळवलं तरी काय? महाराज तेच अभंगाच्या अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबराय म्हणतात याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. आमचा शेवटचा दिवस गोड होण्यासाठी आम्ही आयुष्यभर भजन केलं, आम्ही आयुष्यभर काय केली? साधना केली. आतापर्यंत कीर्तन प्रत्येक शब्द परमार्थातला होता. ओव्यांवरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला, अभंगाला स्पर्श केलाय. मला आता माझी वेगळी भूमिका मांडायची. समाज प्रबोधनकार म्हणून जर पाहत असेल तर थोडी वेगळी भूमिका मांडणं हे गरजेचं आहे, पण तीही अभंगाला सोडून मांडणार नाही, अभंगाला धरूनच असणार. ऐका महाराज, आम्हालाही जीवन मिळालंय, आम्हाला सुद्धा शेवटचा दिवस मिळालाय, आम्हाला सुद्धा एक दिवस जावं लागणार आहे. पण आमचा शेवटचा दिवस गोल करायचा आहे. आम्ही नेमकं काय केलं पाहिजे? सगळी माणसं या ठिकाणी आहेत. आताचं संपूर्ण कीर्तन विसरला तरी चालेल, पण इथूनचा अर्धा तास पुढचं कीर्तन लक्षात ठेवा. ऐका, शेवटचा दिवस बाबा कुणाचा गोल होतो? काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत स्वतःसाठी जीवन जगतात, काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत स्वतःसाठी जीवन जगतात, तर काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगतात. जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जिवंत जगतात ती माणसं महाराज जिवंतपणीच मेलेली असतात. परंतु जी माणसं
जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगतात ना, ती माणसं मात्र गेली तरी शिल्लक राहतात. ती माणसं मात्र गेली तरी शिल्लक राहतात. संत आले जगाच्या कल्याणात, संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे. आलेही जगाचं कल्याण केलंही, निघूनही गेले, पण गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिले ते कीर्ती जगा माझी, कीर्ती जगात ठेवून गेले. पण बाबा, कीर्ती जगात ठेवणं सोपं नाही. बोलणं एवढं सोपं नाही. बोलणे बोलिता वाटते सोपे, पण करणी करता टिंब टिंब कापे. बोलणं सोपं आहे, करणं अवघड आहे. या जगात कीर्ती रूपानं शिल्लक राहायचं असेल तर एक काम करा, चालताना असं चाला, आपल्यासोबत 10 जणांना चालावं. चालताना असं चाला, आपल्यासोबत 10 जणांना चालावं. बोलताना असं बोला, साचा आणि मावा मिथले आणि रसा, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बोलण्याबरोबर लोकांना आपल्या बोलण्याच्या प्रेमात पडावं. बसताना अशा ठिकाणी बसा, आपल्यासोबत 10 जणांना बसावं. आणि जाताना असं जा, आपण गेल्याची बातमी ज्याच्या कानावरती जाईल ना, त्याच्या डोळ्यात टचकन अश्रू आले पाहिजे. इतकं चांगलं जीवन जगा, तर जगण्याला अर्थ आहे. तो का म्हणे का मरण्याची सरे उत्तमाची उरे, कीर्ती मागे. कीर्ती रूपानं जगात शिल्लक राहायचं एक उदाहरण सांगतो. तुम्ही म्हणाल आजच्या काळापर्यंत आज कीर्तनकार सगळी जुनी उदाहरण सांगत आले. तुकोबराय, ज्ञानोबराय सगळी जुनी उदाहरणं आम्ही ऐकलेत. तुकोबराय, ज्ञानोबराय आमचे पाठ झाले. पण महाराज, आजच्या काळातलं असं एखादं उदाहरण आहे का की जी व्यक्ती म्हणू शकते याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. ऐका, 4 जानेवारी रोजी एका व्यक्तीचं प्रथम पुण्यस्मरण होतं. तरुण मंडळी आणि तरुण मुली असतील, ऐकून जा. 4 जानेवारी रोजी एका व्यक्तीचं प्रथम पुण्यस्मरण होतं. त्या व्यक्तीचं नाव होतं सिंधुताई सपकाळ. माहितीये? ऐकून आहात? 4 जानेवारी एका व्यक्तीचं प्रथम पुण्यस्मरण होतं. त्या व्यक्तीचं नाव होतं सिंधुताई सपकाळ. नवऱ्यानं टाकून दिली, बापाच्या दारात गेली. बापानं सांगितलं, दिली त्या दिवशी मेली, परत माझ्या दारात यायचं नाही. तुझं जर मड उठल ना, तर तुझ्या नवऱ्याच्या घरून उठेल, तुझ्या सासरीचं उठेल. माझी इज्जत घालवायची नाही. चालत्या पावलाशी माघारी गेली. नवऱ्यानं पुन्हा लाद दिली, घरात गोट्यात जाऊन पडली. तिथे एका मुलीला जन्म दिला. पण मुलीला जन्म दिल्यानंतर ज्या आईमधील मुलीमध्ये नाळ असते का, ती नाळ तोडायला सुद्धा कोणी नव्हतं. स्वतः दगडाने ठेचून नाळ तोडली आणि प्रत्येकाच्या दारात जायची आणि प्रत्येकाला सांगायचे, अरे कुणीतरी भाकर द्या, कुणीतरी भाकर द्या, अरे कुणीतरी भाकर द्या. पण हे जग इतकं वाईट आहे बाबा. जिवंत माणसाला आधार देताना माणसं 1000 वेळा विचार करतात, पण मेल्यावरती चौघ जण खांदा देण्यासाठी गडबड करतात. आणि मेल्यावरती खांदा द्यावा लागतो, त्यात बदल करता येत नाही, ती आमची संस्कृती. पण जिवंतपणे एखाद्या माणसाला आधार देऊन बघा, त्याच्या जगण्यातला आनंद द्विगुणी झाल्याशिवाय राहणार नाही. आलाय त्या कीर्तनात सर्वात महत्वाचं वाक्य, ऐकून जा. कोणाच्या तरी जीवनातलं दुःखाचं कारण बनण्यापेक्षा, कोणाच्या तरी जीवनातलं दुःखाचं कारण बनण्यापेक्षा कोणाच्या तरी जीवनातलं आनंदाचं कारण बना. नक्की जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, नक्की शेवटचा दिवस गोड झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाच्या दारात जात होती, प्रत्येक जण दरवाजा बंद करत होता, कोणी भाकर देत नव्हतं. शेवटी मसन वाटेत गेली. विसावा नावाची पदार्थ आहे, त्यात पीठ टाकलं जायचं, त्यातलं पीठ उचलायचे, हातावरती भाकर पाणी घ्यायची, हातावरती भाकर तापायची, एखादा प्रेतातला जळता निकारा घ्यायची, त्याच्यावरती भाकर भाजायची. दादा, एक दिवस मनात आला, हे काय जगणे का? असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. रस्त्यावरती निघाली, ट्रकला आडवी जाऊन जीवन संपवणार. तेवढ्यात एक अनाथ मुलगा येताना बघितला, अंगावरती कपडे नाहीत, प्रत्येकाच्या पुढे हात पसरतोय, अरे कोणीतरी भीक द्या, कोणीतरी भीक द्या, तुम्ही जर दिले तर माझी एक टायमाची भूक भागेल. पण ऐका, कोणी भीक देत नव्हतं. आणि त्यावेळेस ते सिंधुताईनं चित्र बघितलं आणि सिंधुताईनं ठरवलं, अरे याच्या अंगावरती कपडे नाहीत, आपल्या अंगावरती फाटकी का होईना साडी, त्याच्याकडे पैसे नाहीत, आपण मशानभूमीतलं खाऊन जगतोय. आणि त्या दिवशी सिंधुताईनं ठरवलं, महाराज आता मरायचं नाही, आता जगायचं, आता हरायचं नाही, आता लढायचं. पण कोणासाठी? अनाथांसाठी. कोण बोलतंय हे? सिंधुताई सपकाळ. याच्या पुढे जाऊन बोलतो, जिला स्वतःला खायला नाही का, ती म्हणते यांच्यासाठी जगायचं. याला म्हणतात आत्मविश्वास. तरुण मुलं तरुण मुलीत ऐकून जा, जिद्द कशी पाहिजे जीवनात. जिद्द सुद्धा अशी ठेवा, जिद्द सुद्धा अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळवता आल्या पाहिजेत. आणि प्रयत्न करूनही जर एखादी गोष्ट मिळवता येत नसेल तर ती सोडूनही द्यायला शिका. कारण या जगातलं जर सगळंच आपल्या म्हणण्याप्रमाणे होत गेलं असतं ना, तर जगण्याला गंमत आणि त्या देवाला किंमत राहिलीच नसती. त्या देवाला किंमत राहिलीच नसती. आज सर्व गोष्टी त्या देवाच्या हातात आहेत, म्हणून जग चालतंय. सांगण्याचा मुद्दा एवढा आहे, मशानभूमीत जायचं ठरवलं, मरायचं बाजूला ठरवलं. चालत चालत पुण्याला गेली, दगडूशेठ ट्रस्टच्या गणपतीकडे गेली. गणपतीच्या ट्रस्टला आपली एकुलती एक ममता नावाची मुलगी आमदार दिली आणि मांजरी येथे ममता सदन नावाचा अनाथाश्रम स्थापन केलं. जाता जाता मरता मरता 2600 अनाथ लेकरांची आई होऊन गेली. याला म्हणतात शेवटचा दिवस गोड किरण. याला म्हणतात भजन करावं तर लागणार आहे, त्यात दुमतच नाही.
पण जर शेवटचा दिवस गोड करायचा असेल ना तर कोणाच्या तरी आम्ही कामी आलं पाहिजे, कोणासाठी तरी आम्ही जगलं पाहिजेत. ऐका, या जगात दोनच व्यक्ती अनाथांची माई म्हटलं जातं. एक ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदित असेल, दुसरी सिंधुताई सपकाळ, परत अनाथांची माय नाही. आणि ऐका, हे कीर्तनात सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की माझं तत्व जीवनात जगण्याचं ते. आता आमच्या कीर्तनकारावरती लोकांना लय खेपा लावलाय, लय पैसे घेते ती, लय पैसे घेते ती, लय पैसे घेते ती. हरामचा पैसा, हरामचा नाही बरं का, घामाचा आहे. तुम्ही सगळे निवांत बसताय पण अख्खं बनेल वलय यातून, सोपं नाही. घामाचा पैसा आहे, घामाचा. आणि हे माझ्या जवळचे त्यामुळे त्यांना जरा कमीत आलोय मी. ते वर्षापूर्वी तारीख दिलेली नाही तर माझं पाकिट किती, आता फोन केल्यावर कळण किती पाकिट आहे. त्यांना माहिती आहे चांगलं. म्हणून खऱ्या अर्थानं बघा, पैसे घेतोय आम्ही पण त्याच्या बदल्यात आम्ही काय करतो हे बघा. गणेशवाडी तुम्हाला माहित असेल, खेड माहिती, खेड कर्जत खेड, त्या खेड जवळ आमचं 3 किलोमीटर वरती गणेशवाडी गाव आहे. त्या ठिकाणी ज्ञान विश्व वारकरी शिक्षण संस्था आहे, म्हणजे शिक्षण संस्था स्थापन करायची. पण त्या ज्ञान विश्व सेवाभावी संस्थेचं आम्ही 1 कोटी रुपयाचं मंदिर बांधतोय. ज्ञानोबरायांचं, तुकोबरायांचं, पांडुरंगाचं आणि बाळूमाच्या 4 मूर्त्या आहेत. आणि त्याच्याच बाजूला अनाथ आश्रमाचं बांधकाम चालू आहे. त्याच्यासाठी वर्गणी पावती आणि लकी ड्रॉ पण आम्ही काढलेली. आता यांनी आलेलाच म्हणले आम्ही 10-11 हजार रुपये तरी कमीत कमी देऊ, फी वाहिलीच पण आम्ही पैसे देऊ, कारण चांगला कार्यक्रम चाललाय. आम्ही जर दुसऱ्याच्या कामी आलो जगण्यासाठी, मला ते स्वतःला नाही, जेवढं कीर्तनातून कमवतोय ते सुद्धा तिथंच जातंय. 1 रुपया माझ्या प्रपंचात घालत नाही मी. म्हणून तेवढं सगळं कोणासाठी, ज्याला कोणीच नाही का त्याच्यासाठी जगायचं यासाठी. काय नाही काय बाबा, किती पैसा कमवला घेऊन जाणार आहे आपण. कोरोनाच्या काळात लय पैशावाल्यांची गमती तुम्ही बघितल्या. कुणी नव्हतं, कुणी सोबत सुद्धा. पैसा घेऊन काही संघ जायचं नाही गड्या. म्हणजे मला बी द्या असं म्हणणार नाही मी, आम्हाला बी तेच करायचंय. आम्ही बी कमवतोय, पैसा लागतो गड्या. पैशाशिवाय या जगात मान्यता नाही. पण पैसा कमवत असताना एक काम करा, जोडून या धन उत्तम व्यवहार आणि उदास विचार वेच करी. पैसा कमव, मी पण लय कमवतो पण तो उदास विचाराने वेच करतो. ज्याला गरज आहे ना त्याला पैसा. आता तुम्ही मला इथं बसलेल्यापैकी एकानं सांगा, एखादी अनाथ मुलगी, अनाथ मुलगा आहे आणि त्याला जायला पैसे नाही, त्याचं शिक्षण नाही, अख्खं पाकिट मी तिथंच देऊन टाकतो, घेऊन जात नाही. कधी बी तुम्ही कधी बी चॅलेंज करायचं, कधी बी एखादी मुलगी, एखादा मुलगा अनाथ आहे आपल्या जवळ आणून द्यायचा. संप्रदाय, परमार्थ बाबा हाच आहे. लय भक्ती करणं, लय डोंगर सांगणं, जगाला लय मिठू बोलतात काही काही, पण बाहेर गेल्यावर कशी वागतात तुम्हाला माहिती. महाराज 22 तास काय करतो हे लोकांना बघितलं पाहिजे. 2 तास कीर्तन किती गोड करतो हे महत्वाचं नाही. त्या 22 तासात एखाद्या दीनदलिताची मदत करतो का नुसतं हिथंच सांगतोय मदत करा, मदत करा, मदत करा, करतो का हे बी बघितलं पाहिजे. चला, माझा मुद्दा तो नाही, मी तुम्हाला पटवून देईल गड्या, पटवून देईल तुम्हाला मी. मला एक सांगा, एक गावात पाटील आहे, गावात मोठा पाटील आहे आणि एका माणसाची, गरीब माणसाची मुलगी आजारी पडली. माणसानं त्या हातावरती मुलीला घेतलाय आणि पाटलाकडे गेला आणि पाटील पंढरपूरच्या वारीला निघालाय गाडी करून. 5,000 रुपये गाडीचं भाडं दिलंय, गाडी करून पंढरपूरच्या वारीला निघालाय. पाटलाला सांगितलं, पाटील माझी मुलगी आजारी आहे, तुम्ही जर 5,000 नाही दिलं तर ती मुलगी मरल. मला सांगा पाटलानं काय करायला पाहिजे? पंढरपूरची यात्रा करायला पाहिजे का 5,000 रुपये त्या गरीबाला द्यायला पाहिजे? दिले पाहिजे ना. पाटलानं 5,000 रुपये त्या मुलीला ऍडमिट करण्यासाठी दिलं. आता मुलीला ऍडमिट केलं, मुलगी आता जगली, आता मुलगी मोठी झाली, मुलगी कलेक्टर झाली. आता मुलगी कलेक्टर झाली, मोठ्या घर झाला, आता ते मोठी माणसं झाली ती आता. पण गावातल्या सर्व लोकांना त्या पाटलं त्या गरीब माणसाकडे मोठा वळवला, त्या मुलीच्या बापाकडे. आणि मुलीच्या बापाला सांगितलं, बाबा ज्यावेळेस तुमच्याकडे काही नव्हतं दादा, त्यावेळेस या माणसानं 5,000 रुपये दिले, पंढरपूरची यात्रा कॅन्सल केली, देवाला गेला नाही पण तुमची मुलगी जगावी म्हणून 5,000 रुपये दिले. आता तुमची ती मुलगी कलेक्टर झाली, आता तुमच्याकडे पैसा आला, आता तुम्ही मोठे झालात. पण आता एक काम करा, ज्या वेळेस तुम्ही मराल ना किंवा ज्या वेळेस तुमचा शेवटचा श्वास घेताल त्यावेळेस त्या माणसासाठी तुमची भूमिका काय असेल, त्या पाटलाकडे तुमची भूमिका काय असेल. त्या माणसाने दिलेलं उत्तर कोडे तेवढे घरी घेऊन जा. त्या माणसाने उत्तर दिलं, ज्यावेळेस मी शेवटचा श्वास घेईल का, ज्यावेळेस मी शेवटचा श्वास घेईल का, त्या शेवटच्या श्वासावरती देवाचं नाव नसेल. पण लय अवघड आहे, देवाचं रक्त, त्या यमाचं रक्त खायचं नसेल तर देवाचं भजन करा. नाही भजन केलं तर मग ऐका, हे जरी नाही
शेवटचे एका जनार्दनी आमचे काही बाराई पिंगळा वाहणारी बोली बोली शेवटी एक दिवस कोणा ताब्यात जावं लागेल यमाच्या ताब्यात जावं लागेल मग यमापासून वाचायचं असेल तर देवाचे भजन करा ते कसं विठ्ठल संपेल बघा ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण जमलोय ते बापूंना जाऊन आज 1 वर्ष होतंय आणि त्यांना अखेरची भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली वाहण्यासाठी तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलोय 1 वर्ष झालंय या घरातून बाप जाऊन आणि बापाचं जाणं हे काय असतं ज्यावेळेस बाप जातो त्याला कळतं आपल्याकडे म्हणे बघा ज्याचं जळतं ना शिवरंजनी द्या ज्याचं जळतं ना त्याला कळतं ज्याची आई गेली त्याला आईची किंमत विचारा ज्याचा बाप गेला ना त्याच्या जवळ जाऊन बसा त्या जवळ जाऊन त्या लेकरांजवळ जाऊन त्यांना विचारा अरे ऐका 1 वर्ष झालं तुमचा बाप गेलाय 1 वर्ष झालं तुमचा बाप या जगात राहिला नाही अरे ज्या बापाने हाडाचं काढं रक्ताचं पाणी तुमच्यासाठी केलं जो बाप रात्रंदिवस तुमच्यासाठी राबला तो बाप या जगात राहिला नाही काय बोलाल हे त्या मुलांजवळ जाऊन बसा बाबा त्यांच्या तोंडातून शब्द नाही येणार त्यांच्या डोळ्यातून आसू येतील आणि सांगतील माझा बाप माझ्यासाठी काय होता ऐका गड्या आम्ही नेहमी आईचं कौतुक करतो या देवकाते पाटील आले या पुढे या आम्ही आईचं कौतुक करतो गड्या आई आमच्यावरती प्रेम करते आम्हाला माहिती आई या जगात सर्वात जास्त प्रेम करते हेही आम्हाला माहिती कदाचित माई देवापेक्षाही जी जास्त प्रेम करते ना तिला आई म्हणतात बघा देवाचं काम आहे जन्म देणं ते काम आता आई करू लागली देवाचं काम आहे भरण पोषण पालन पोषण करणं ते काम आता आई करू लागली आणि पाहता पाहता देवासमोर देवाचंच काम करणारं कोणीतरी तयार झाले देव रडायला लागला देवाच्या डोळ्यात आसू आले अरे या आईला बनवून मी हद्दपार होतो की काय या जगातून आणि त्याच आईचं प्रेम अनुभवण्यासाठी आवाज देऊन पेटीला तेच प्रेम अनुभवण्यासाठी देवानं सुद्धा यशोदेच्या देवकीच्या कौशल्याच्या पोटी जन्म घेतला आणि आईचं प्रेम अनुभवलं बोलता बोलता माई तुम्ही रोज बोलता कौशल्याचा रामबाई म्हणता ना कारण कौशल्य माता प्रेम करत होती ज्यावेळेस प्रभुराम वनवासाला निघाले त्यावेळेस कौशल्य माता रामाला सांगत होती हे रामा ऐक ना रामा वनवासाला जाऊ नको रे तू जर वनवासाला गेला तर तुझी आई जिवंत राहणार नाही आई माफी मागून बोलतो आई जिवंत राहिली पण दशरथ नावाचा बाप सांगत होता हे रामा ऐक रामा वनवासाला जाऊ नको रे तू जर वनवासाला गेला तर तुझा बाप जिवंत राहणार नाही आणि झालंही तसंच ठीक 2 दिवसानंतर एका भिंतीकडे बघत दशरथ नावाच्या बापानं राम राम करत प्राण सोडला
पण आम्ही कधीच म्हणलो नाही दशरथाचा रामबाई, दशरथाचा रामबाई. प्रेमातली सगळ्यात शेवटची व्याख्या प्राणार्पण ती दशरथ नावाचा बाप खरा करून गेला बाबा, पण आम्हाला त्या बापाचं कौतुक कधी करता आलं नाही. अरे देवकीचं यशोदीचं कौतुक अवश्य करावं, पण पुरातून नाका तोंडात पाणी जात असताना सुद्धा माझा कृष्ण वाचला पाहिजे, माझा लाला वाचला पाहिजे, माझं लहानसं लेकरू वाचलं पाहिजे. त्या हेतून नाका तोंडात पाणी जात असताना सुद्धा डोक्यावरती टोपली घेऊन त्या टोपलीमध्ये भगवान श्रीकृष्णाला जे घेऊन गेले ना, तो वसुदेव नावाचा बाप आम्ही कधी विसरता कामा नाही गड्या, कधी विसरता कामा नाही. मान्य आई प्रेम करते, आई का भूक लागली म्हटल्याबरोबर जेवणाचं ताट समोर करणारी आई सगळ्यांनी पाहितली, पण आयुष्यभराच्या जेवणाची सोय करणारा बाप मात्र आम्ही विसरून गेलो. आई का 1 रुपया हवा म्हटल्यानंतर कमरेचा 1 रुपया काढून देणारी आई सर्वांनीच बघितली रे, पण आयुष्यभराची शिदोरी गोळा करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो. त्या बापाबद्दल कधीच आमच्या डोळ्यात आसू आली नाही, त्या बापाबद्दल कधीच आम्हाला कळलं नाही. बाप रेखाटला बर का, नाना बाप रेखाटला लोकांना, पण तोही दारुडा पेताडा मारझोड करणारा. या जगात एखादा बाप असेलही असा, पण 99% चांगले बाप आहेत. त्या बापाबद्दल काही बोलाल. आई गेल्यानंतर आईचं कौतुक आम्ही करतो, आई गेल्यानंतर आई आम्हाला आठवते, बोलता बोलता आम्ही म्हणून जातो आई वाचून या लेकराची दशाची वाची तळमळते, खरी आईची माया अहो खरंच आईची माया, ज्याला नाही त्याला कळते. अग चुकलं तुझं वासराला सोडून कुठा निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग, येणं माझं आई ग, येणं माझी आई. हे आई आम्हाला आठवते गड्या, पण बाप काही कमी प्रेम करत नाही. बापाचं प्रेम ऐकण्यासाठी फक्त 15 मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहेत. 12 वाजून 15 मिनिटांनी कंप्लीट आपण पुष्पवृष्टी करणार आहे. बाप 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 काय असतो समजून घ्या गड्या. आज तुमच्या 2 लेकराचा एका मुलीचा बाप राहिला नाही, तुम्ही तिघं आठवा गड्या तुमच्या बापाने तुमच्यासाठी काय केलं. आठवा, लहान होतात तुम्ही, लहान. गावची जर यात्रा असेल तर बापाच्या खांद्यावरती बसून जायचा. नाना आई कमरेवरती घेते बरं का माहिती का, कारण मी जे बघते ते माझ्या मुलांना बघावं, पण बाप आम्हाला खांद्यावरती घेतो, खांद्यावरती का माहिती का, कारण मी जे बघितलं नाही ना ते सुद्धा माझ्या मुलानं बघावं, ते सुद्धा माझ्या मुलानं बघावं. अरे ऐका गड्या, आम्ही जिंकत यावं ना, आम्ही सतत जिंकत यावं म्हणून ना, जो सतत हरत आलाय ना त्या व्यक्तीचं नाव बाप आहे गड्या. हे बघा ना मुलांना, आपल्याकडे बघा गड्या, आपल्या बापाकडे बघा. आज तुम्ही तुमच्या बापाकडे बघा, मीही माझ्या बापाकडे बघतो. आपल्या पायात रेड चिपची चप्पल आहे, रेड चिपचा सँडल आहे, रेड चिपचा बुट आहे, पण त्या बापाच्या पायात विमान टायरची चप्पल आहे, तिला पण कुठेतरी खिळे मारलेले. घेता येत नाही असं नाही बरं का, घेता येत नाही असं नाही त्या बापाला, पण त्या बापाला वाटतं अरे माझा मुलगा परगावी शिकतोय, कॉलेजला चांगलं शिक्षण घेतोय, आणि त्या मुलाला जर 10 रुपये कमी पडले, त्या मुलाला जर बूट चांगला नाही मिळाला तर त्याची मुलं टिंगल टवाली करतील, गावात कॉलेजमध्ये टिंगल टवाली करतील. नाना किती श्रीमंत माणूस असो तेवढ्या बाप असाच राहतो, बाप फटक्या कपड्यावर राहतो. आज मला काही कमी नाही, पण घरी येऊन बघा, हे सगळे रोज घरी येतात, काय बापाच्या अंगावरती साधी कपडे घेता येत असं नाही, किती चांगले कपडे घेऊन घ्या, ते म्हणतात माझ्या मुलाच्या संसाराला ते पुढल. एखादा कपडा जर मी आज वापरला तर तो कपडा 1 वर्षानंतर वापरला तर त्याला घ्यायची गरज पडणार नाही. हे ज्या बापाची दूरदृष्टी असते त्याला बाप मानतात गड्या. बाप म्हणजे काय माहिती का, बाप म्हणजे जगण्याचं बाप आहे. बाप म्हणजे काय, बाप 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 आजपर्यंत अनेक कविता ऐकल्या गड्या, पण बाप म्हणजे काय, बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, बाप म्हणजे फाटीवरची थाप आहे. अरे कधी रागावला तरी ज्याची माया अमाप आहे ना, तो म्हणजे बाप आहे, तो म्हणजे बाप आहे. अरे ऐका, बाप म्हणजे काय, बाप म्हणजे काय, ऐका, यशाच्या उत्तुंग शिखरापर्यंत घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे, यशाच्या उत्तुंग शिखरापर्यंत घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. अरे बाप म्हणजे आयुष्याच्या समुद्राच्या आईल तीरावरून पैल तीरावरती नेणारी नौका घोडी म्हणजे बाप आहे. अरे बाप म्हणजे काय, फाटीवरची थाप आहे. बाप म्हणजे जगण्यातला धाक आहे, बाप म्हणजे जगणं आपोआप आहे. आणि बाप म्हणजे कधी रागवला, कधी वाईट वागला तरी ज्याच्या जीवनामुळे आयुष्यात गोडवाय ना त्याला बाप म्हणतात गड्या, त्याला बाप म्हणतात. बाप कधीतरी समजून घ्या. आम्हाला वाटतं बाप कधी रडत नाही गड्या,
पण रडत नाही असा बाप नाही गड्या या जगात. कोणताही मोठा बाप असू द्या, प्रत्येक जण रडतो. बाप रडतो कधी माहितीये? ताई कुठं बसलात मला माहित नाही. आज बापू राहिले नाहीत बघा, पण बापूंना आठवा तुम्ही गड्या. आज आठवा बापूंना तुम्ही. लहान होतात तुम्ही, बापूच्या हाताखांद्यावरती खेळायच्या, बापूच्या अंगावरती बसायचा. कधी कधी कुकूचा घोडा केला, कधी कधी बापूच्या काना मागे सुद्धा मारले असेल. का तर प्रेम असतं गड्या. कधी आमदारापुढे झुकत नाही तो बाप, लहानशा लेकराची कानाखाली खातो. का रे? का फक्त प्रेम असतं ना. आज आठवा गड्या बाप. तुम्ही सगळेजण आज तुमचा प्रत्येकाचा बाप माझा बाप. आज आपण सगळेजण बाप आठवूया गड्या. रडाल तुम्ही सगळे, आज रडाल तुम्ही. बघा बाप काय असतो. लहान होतात तुम्ही, एखादी गोष्ट तुमच्या मनात आली ना, तर तुमच्या देवाच्या अगोदर जो आणून द्यायचा ना, तो तुमचा बाप होता. तो तुमचा बाप होता. ऐका बाप काय असतो. तुम्हाला वाटतं बाप कधी रडत नाही, कारण रडणारा बाप आम्ही कधी बघितलाच नाही. आणि रात्री अपरात्री रडणारा बाप आम्ही कधी बघितला नाही गड्या. ऐका बाप कधी रडतो. 18 वर्षाच्या तुम्ही झाला, हळूहळू तुम्ही उपवार झाला, पाहुणे तुम्हाला यायला लागले, स्थळ आली, पसंती झाली. आणि पसंती झाल्यानंतर सगळेजण आनंदात आहे. गुड्डीचं लग्न जमलं, ताईचं लग्न जमलं, सगळेजण आनंदात आहे. गोड धोड जेवण केलं. आणि जो घास खाऊन रात्री अपरात्री वेगळ्या खोलीत जाऊन जो डोक्यावरती पांघरून घेऊन रडतो ना, तो आपला बाप असतो. पण रात्री अपरात्री पडणारा बाप कधी बघितलंच नाही. नाना लग्नाचा दिवस येतो, आणि लग्नाचा दिवस आल्यानंतर सगळेजण आनंदात असतात. प्रत्येक जण आनंदात आहे. माझ्या मुलीचं लग्न आहे, माझ्या गुडीचं लग्न आहे, माझ्या ताईचं लग्न आहे, भावाला आनंद आहे, मामाला आनंद आहे, मामीला आनंद आहे, बहिणीला आनंद आहे. पण ऐका, त्याच मंडपात जो धाई मोकळून रडत असतो ना, तो तुमचा बाप असतो. आता पाठवणीची वेळ येते, आणि पाठवणीची वेळ आल्यानंतर तुम्ही निघता. आईच्या मावशीच्या, काकीच्या मावशीच्या, मामाच्या मामीच्या गळ्यात पडता, भावाच्या बहिणीच्या गळ्यात पडता. आणि आता तुमची नजर एका व्यक्तीला शोधायला लागते. अरे, ज्या बापानं माझ्यासाठी हाडाचं काढ केलं, ज्या बापानं माझ्यासाठी रक्ताचं पाणी केलं, तो माझा बाप कुठे आहे? ज्यानं कर्जाने पैसे घेतले, माझं लग्न एवढं धाम धुळक्यात लावलं, तो बाप माझा कुठे आहे? नाना मुलगी जवळ थांबत नाही. आता संपूर्ण सभा मंडपात जाते. सभा मंडपात फिरत फिरत असताना एका सभा मंडपात एका खांबाच्या आड तिला बाप्पाचा ड्रेस दिसतो, आणि बाप्पाच्या जवळ जाते. आणि बाप्पाच्या जवळ जाऊन पाटील बाप्पाला सांगते, बाबा, ओ बाबा, बाबा मी चालले हो, जा ना, गेल्या घरी सुखात राहा बघ. कधी या बापाकडे तक्रारी येऊ नको बघ. तुझ्यामुळे बापाची मान खाली जाईल असं कधी वागू नको बघ. बाबा, नाही कधी माझ्यामुळे तक्रार येणार तुमच्याकडे. पण बाबा मी निघाले, जा ना. बाबा माझी शेवटची इच्छा आहे. काय ग? बाबा तुमच्या मिठीत यायचंय. आजपर्यंत तुमच्या मिठीत यायचं, तुमच्या मांडीवरती बसायचं म्हटलं तर कोणाची परमिशन लागत नव्हती. पण आज माझं लग्न झालं आणि मी दुसऱ्याच्या ताब्यात गेले. बाबा इथून पुढे आपल्या घरी यायचं म्हटलं तरी माझ्या सासू सासऱ्याची, माझ्या मालकाची परमिशन घ्यावी लागणार आहे. बाबा, बाबा एकदम मिठीत घ्या ना. बापानं हात पुढे करावे आणि 5 वर्षाची मुलगी पळत यावी, तशी मुलगी बापाच्या मिठीत जाते. बापाच्या मिठीत जाऊन दाही मोकळून रडते. जसे वजनी धानाचे बांध रिकामे हवेत का गड्या, आणि जसं पाण्याचा ओघ निघावा ना, तसं मुलीच्या बापाच्या डोळ्यातून पाण्याचा ओघ येतो. पाटील, ही अवस्था सगळ्याच्या जीवनात येते बरं का, कितीही मोठा बाप असू द्या. अरे, जनकासारखा विदेही शिकेसाठी रडलाय, हिमालयासारखा पर्वत पार्वतीसाठी रडलाय. तुकोबरांकडे आम्ही वैराग्यवान साधू म्हणून बघतो, पण ते तुकोबराय सुद्धा भागीरथीसाठी रडले. अरे, मुलगी पाठवणी करताना रडत नाही असा बाप नाही गड्या. आणि म्हणून दादा तुमच्या तर जीवनात तो 2दा योग आहे. तुम्हाला मुलगा नाही ना, 2 मुली. पण निश्चित मी आज तुमच्यासाठी टाळी दिली गड्या. वा, टाळी वाजव. त्यांना 2 मुलीवरती थांबवलं. त्यांना माहिती मुलगा तरी काय सांभाळ करेल, ज्याची काही गॅरंटी आहे का. आणि मुलीच्या जन्माचं स्वागत करावं. मुलीच्या असण्याचा एक फायदा आहे, सांगू का तुम्हाला? एक फायदा सांगू का मुलीच्या असण्याचा? जर आपल्याला मुलगी असेल ना गड्या, तर आपण 2 तास उशिरा पेटणार आहे. आपल्याला जर मुलगी असेल ना, तर 2 तास आपण उशिरा पेटणार आहे. मुलगा असेल तर सगळेजण म्हणते, नाही चला सगळेजण आलेत, गडबड करा, उचलून घ्या. पण मुलगी मुंबईला दिलेली असू द्या, आणि मुलगी मुंबईला दिलेली, तिला यायला 3 तास लागतात. माणसं म्हणतात, हे थांबा, शेवटचे तोंड बघू द्या तिला. हे आहे का गड्या? ज्याला मुली आहे ना, त्यानं स्वतःला भाग्यवान समजायचं गड्या. मुलीच्या जन्माचं आनंदानं स्वागत करा, आनंदानं स्वागत करा. मुलगी पाहिजे गड्या. मुलगा एखादी घरात वंशाचा दिवा लावतो, पण मुलगी 2 कुळाचा उद्धार करते. निश्चित देव तुम्हाला काही कमी करणार नाही. 2 पहारासारखे मुली तुमच्या पाठीशी आहेत. ऐका गड्या, मुलगी पाहिजे. मुलीशिवाय आनंद नाही गड्या. बघा, मुलं असून मुलं रडत नाहीत गड्या. कुणी बी अनुभव घ्या. एखाद्या जर आई गेली, बाप गेला, तर जोपर्यंत मुलगी घरी येत नाही तोपर्यंत कालवाच नसतो. काय म्हणणं आहे तुमचं? एखाद्या मुलीला फोन करा, मुलीला लवकर सांगत नाहीत, अगं चल तुझ्या बापाची जरा तब्येत खराब झाली, चल पळत जाऊयात आपण. गाडीत बसती, मुलीला सांगितलं जात नाही तुझा बाप गेलाय. पण मुलगी गावात येते आणि घरापुढे गर्दी पाहते. घरापुढे गर्दी बघितल्यानंतर तिच्या लक्षात येतं, अरे माझा बाप राहिला नाही, माझा बाप 100% राहिला नाही. जी गावाच्या चौकातून
गावाच्या इशीतूनच कालवा करते ना, रडत येते ना ती मुलगी पाहिजे गड्या. शेवट मुलगीच रडते, मुलगा रडत नाही गड्या. मुलाची माया कठोर असते म्हणून मुलगी पाहिजे. आज माझ्या जीवनातली घटना सांगतो, माझ्याकडे 5 मिनिटं शिल्लक आहेत. आज सगळ्याचा बाप तुम्ही ऐकला, पण मी माझा बाप आज कीर्तना सांगतो. आजपर्यंत कधी सांगितलं नाही, पण तुम्ही ऐकणार म्हणून सांगतो. बाप काय करतो. पाटील 3 बहिणी मला आणि मी एकटा. एक थोरली, दुसरी मधवी, त्याच्या पाठीमागे, माझ्या पाठीमागे एक चौथी. आम्ही 4 जण. थोरली मुलगी काष्टीला दिली, मधवी काष्टीला आणि धाकटी काष्टीला असेल. तिन्ही काष्टीला दिलेलं राहीच कुटुंबात. काष्टीला दिलेत. बाबा सुखानं संसार चालू होता. एक मुलगा एक मुलगी झाली. मुलगी 10वीला गेली, मुलगा 7वीला. आणि तिचं स्वप्न होतं बरं का, मी मोठा कीर्तनकार व्हावं. मी आधी गायन करायचो. तिची इच्छा होती. अरे इतकं गातो. आतापर्यंत तालुका जिल्हा स्तरावरती व्याख्याने केली कॉलेजमध्ये असताना. एवढं बोलणं तुझं बघतोय, बोलण्यावरती तुझा प्रभाव आहे, मग तू कीर्तन कर. बाबा तिची इच्छा होती बरं का, पण ती जिवंत असताना ती कधी इच्छा पूर्ण झाली नाही. पण तिनं मेल्यावरती माझ्याकडून ती इच्छा पूर्ण करून ती सांगतो तुम्हाला माझ्या जीवनात घटना आहे. ऐका, 6 वर्षापूर्वीची घटना आहे. आणि 6 वर्षापूर्वी जी माझी थोरली बहीण आहे, तिचं नाव मनीषा. कॅन्सर झाला तिला. आणि कळता कॅन्सर लास्ट स्टेजला गेला. लास्ट स्टेजला गेल्यानंतर केम हॉस्पिटलला आम्ही ऍडमिट केलं. डॉक्टर माझे मित्र होते. डॉक्टरांनी सांगितलं, महाराज जाणकार आहात तुम्ही माझे जवळचे मित्र म्हणून तुम्हाला सांगतो, तिला कॅन्सर झालाय आणि लास्ट स्टेजला ती जगणार नाही, तिला नाही वाचू शकत तुम्ही. मी म्हणलं, डॉक्टर खूप संपत्ती आहे, खूप पैसा आहे, अमाप संपत्ती कमवली, सगळे जाऊ द्या, पण माझी बहीण बसली पाहिजे, माझी बहीण जगली पाहिजे. डॉक्टर सांगत होते, महाराज नाही वाचवता येणार हो. ज्यावेळेस आमच्यावरती वेळ येते ना, तेव्हा आम्हाला सुद्धा या जगातून जावं लागतं. त्यानं सांगितलं, घरी जा, 2-3 महिने आनंदात राहील, मुलाबाळांचं तोंड बघितलं तर. पण भोळी माया असते. मला वाटत होतं देवाची सेवा केली, देव वाचवेल, पण माझ्या लक्षातच आलं नाही, देवाला त्याच्या भाच्याला वाचवता आलं नाही. तो माझ्या बहिणीला काय वाचवणार आहे, तो माझ्या बहिणीला काय वाचवणार आहे. रडत होतो. घरी आलो आणि रात्रीच गाडी केली आणि बार्शीला कॅन्सरचं हॉस्पिटल आहे, मेमोरियल, तिथं आम्ही त्याला ऍडमिट केलं. तिथं ऍडमिट केल्यानंतर ऍडमिट करून घेतलं. डॉक्टरांनी सांगितलं, जगवता येईल, जगेल, पण काही 10-5 वर्ष केमो देऊन पाहूयात आपण. केमो दिला आणि केमो देत असताना 2-4 दिवस निघून गेले. मी घरी आलो आणि मी घरी आल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी दाजीचा 4-5 दिवसानंतर फोन आला आणि दाजीला सांगितलं, ऐक ना, पेशंट जरा सिरियस झालाय. मी तर म्हणलं, डॉक्टरांनी सांगितलं होतं पेशंट जगवणारे वाचणारे, असं का झालंय? पेशंट सिरियस झालंय. त्यावेळेस 4 व्हीलर नव्हती, गाडीला किक मारली, गाडी घेऊन सकाळ तिथे गेलो आणि सकाळी तिथे दुपारी तिच्या जवळ गेल्यानंतर ती डोळ्यात पान आणून वाट पाहत होती, माझा दादा येणार आहे, माझा दादा येणार आहे. जर पावलं टाकत मी जवळ गेलो. त्याच्या जवळ गेल्यानंतर तिच्या डोळ्यातून आसू आले. ते सांगत होते, हे दादा ऐक ना, मी जगेल खरे, तू आलाय म्हणजे निश्चित काहीतरी झालंय. सकाळपासून मलाही दम निघत नाही, ऑक्सिजन काढला तरी कसं तरी होतंय, मी जगणार. मी सांगत होतो, ताई अगं निश्चित फक्त पेशी कमी झालेत, पेटलेस आणायला सांगितले, आपण भरणार आहे. पण ऐक ना, मला माहिती मी आता जगू शकत नाही, तुम्ही खूप प्रयत्न केलेत, मला माहिती मी मरणार आहे, मी या जगात राहणार नाही, पण मला वचन द्या. काही 2-2 चिमुकली लेकर आहेत ना, लहान लेकर आहेत. मी जर या जगात राहिले नाही ना, त्यांच्याकडे बघणार कोण? आजपर्यंत वाटत होतं जगेल, तुम्ही या दवाखान्यातून त्या दवाखान्यात पळवताय, वाटत होतं वाचणार आहे, वाटत होतं जगणार आहे, पण आता जगण्याची आशा गेली. आता नाही वाटत जगेल, आता नाही वाटत कोणचा श्वास घेईल. माझं एक काम करशील का? ताई असं अभद्र बोलू नको ना ग, काही होणार नाही तुला, मी आलोय ना, तुझा भाऊ आहे ना, अगं किती पैसा खर्च करू, वाचवेल तुला, नाही जाऊ देणार. ते मला माहितीये, मी मरणार आहे, संपणार, मी राहणार नाही या जगात, मी जाणार आहे, मला माहिती आहे. पण मला एक वचन दे, माझ्या मुलाला आणि माझ्या मुलीला कधी माझी आठवण येऊ देणार नाही, कधी आठवण येऊ देणार. हे ताई, तुझ्या पतीनेही किती प्रयत्न केले, मी किती प्रयत्न केले, तरी तुझी जागा कुणी घेऊ शकणार नाही बघ, तुझी जागा कुणी घेऊ शकणार नाही. आई असायला आईच लागते ग, आईचं प्रेम करायला आई लागते. आम्ही किती प्रयत्न केलो, फुलात जपू त्यांना, पण तुझी जागा नाही घेता येणार. पाटील रडता रडता डॉक्टरांना बाजूला केलं. डॉक्टर म्हणजे उपचार करायचा,
महाराज बाजूला गेलो आणि वरांड्यात येऊन उभा राहिलो. वरांड्यात येऊन उभा राहिल्याबरोबर डॉक्टर मागून सांगायला आले, महाराज काय माहित कोणास ठाऊ, ती शेवटच्या घटका यासाठी मोजत होती की फक्त तुमची भेट व्हावी. वाटते की तिला तुमच्याशी बोलायचं असेल म्हणून तिने श्वास रोखून ठेवला होता. तुम्ही पाय फिरवला ना, तिने या जगातला शेवटचा श्वास घेतला. तिने या जगातला शेवटचा श्वास घेतला. का सांगतोय माहितीये का? ऐका. तिथे गेली ती, आम्ही ऍम्ब्युलन्स मध्ये बसवलं. बापाला शब्द दिला होता, बाबा योगायोगानं माझ्याही वडिलाचं नाव बापूच आहे, आम्ही बापूच म्हणतो. बापू मी तुम्हाला शब्द देतो, तुमची मुलगी जिवंत तुमच्या दारात आणणार, जिवंत इथं तिला घेऊन येणार. बापाला फोन केला, मुलगी राहिली नाही. बापाचा फोन मोबाईलवर येत होता, मोबाईल स्विच ऑफ केला. मुलीच्या दारात गेलो, काष्टीला गेल्यानंतर दाजीच्या घरात गाडीचा ऍम्ब्युलन्स वाजला, सायरन वाजला. तेवढ्यात बापाच्या कानावरती सायरनचा आवाज गेला. 60 वर्षाचा माझा बाप तिकडून बघत होता. जसं 5 वर्षाचा मुलगा परत यावं ना, तसा 60 वर्षाचा माझा बाप परत माझ्या जवळ आला. विचारत होता, ए शब्द दिलताना जिवंत आणतोस, शब्द दिलताना जिवंत माझ्या पुढे घेऊन येणार. काय केलंस तू, काय केलंस तू? विश्वास होता आजपर्यंत तुझ्यावरती, तू वाचवशील, तू भक्ती करतो देवाचा, तुझा शब्द खोटा होणार नाही. पण माझ्या पुढचा कोण या जगात राहिला नाही रे. कोणाकडे बघू मी, कोणाकडे बघू? पाटील त्या दिवशी मला माझा बाप कळाला. त्या दिवशी पहिल्यांदा माझ्या बापानं मला मिठी मारून सांगत होता, आपलं सर्वस्व संपलं. जिच्याकडे बघून जगत होतो ती राहिली नाही रे, तिचा आधार राहिला नाही. कोणाकडे बघून जगायचं? त्या बहिणीचं स्वप्न टीव्हीला कीर्तन व्हावं अशी माझी खूप इच्छा होती, होत नव्हती. शेवट बार्शीत ज्या ठिकाणी ती गेली का, त्या ठिकाणी स्टार प्रवाहाचा सेटअप लागला आणि तिथून मला फोन आला, महाराज या सेटअप वरती तुम्हाला कीर्तन करावं लागतंय. 150 कीर्तनकारांची तिथे कीर्तन शूट झाली 10 दिवसात. सर्वात पहिल्यांदा माझं कीर्तन दाखवलं गेलं टीव्हीला 150 मधून. कारण कीर्तन माझ्या बहिणीनं करून घेतलं होतं. ते आज महाराष्ट्रात माझे इतका पळणारा कीर्तनकार नाही. 8 महिन्यात 1 लाख किलोमीटर गाडी पळाली. हे जर स्वप्न कोणाचं असेल तर ते बहिणीचं. तिनं ते गेल्यावरती स्वप्न पूर्ण करून घेतलं. आणि त्या दिवशी मला कळालं माझ्या बापाचं प्रेम किती आहे. बाप किती प्रेम करतो गड्या. त्या बापाला सांभाळा. माणसं जोपर्यंत जिवंत आहेत ना गड्या तोपर्यंत जपा. मेल्यावरती माळवदावरती निवड ठेवून काही उपयोग होणार नाही. माणसं जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना सांभाळा. माणसं जोपर्यंत घरात आहेत तोपर्यंत त्यांच्यासाठी विथ यू म्हणायला शिका. मेल्यावरती मिस यू तर शेजारचे सुद्धा म्हणतात, पाहुणे रावळे सुद्धा म्हणतात. मेल्यावरती मिस यू म्हणण्यापेक्षा माणसं जोपर्यंत जिवंत आहेत ना तोपर्यंत विथ यू म्हणायला शिका गड्या. माणसं जगतील, माणसं जगतील, माणसं सांभाळा. गेल्यानंतर राहतात ना त्या फक्त आठवणी. आणि एवढंच सांगतो या निमित्तानं भावाभावात प्रेम राहू द्या. आज लय सध्या वाद चालू आहेत भावाभावांचे. वेळ संपली माझी, पण भावाभावात प्रेम राहू द्या. भावाभावांमध्ये प्रेम राहू द्या, त्याशिवाय जगण्यात अर्थ नाही. आज थोड्याशा बांधापायी भावाभावांची भांडणं आहेत. थोड्या एसटीटी पहिली बहिणीनं भावावरती डावे टाकलेत. माझा सर्वात महत्वाचा संदेश आहे, आईच्या पोटातून पाठीवरती पाय देऊन आलायत ना, एका ईदभर बांधासाठी भांडणं खेळू नका. पैसा खूप कमवा. आपल्याला एकर येते ना भाऊ करून एक काकरी करून, पण आपली राहिली त्यात कमीत कमी चांगलं कमवा, चांगलं जगा. नाही तर हायवे समृद्धी महामार्ग झाला. मोठ्या मुलाच्या मनात राग आला, धाकट्याला जमीन दिली. धाकट्याला सांगत होता तुझं सगळं माझं आहे, माझं ते माझं, तुझं बी माझं, तुझा काही अधिकार नाही. धाकट्याला सांगायला लागला. धाकटा हायवेवरती गाडी उभा करून होता. थोरल्याचा राग अनावर झाला. आई त्याला उडत होती. थोरल्यानं आईला हिसका दिला आणि धाकट्याच्या डोक्यात जाऊन काठी घातली. धाकटा जागेवरती गतप्राण झाला. धाकटा गतप्राण झाला. पोलिसांना बातमी कळाली. थोरल्यालाही तुरुंगात टाकलं. काठी अजूनही तिथे आहे. काठी अजूनही त्या हायवेवरती. आणि काठी एकच सांगते, दोष माझा, धाकट्याचा की थोरल्याचा, नेमका यात विजय कोणाचा? धाकटा संपत्तीसाठी लढत होता. धाकटा म्हणत होता माझी तुझी नाही. थोरला म्हणत होता माझी ती माझी आणि तुझी ती पण काय माझी. पण धाकट्याची हिसकवण्याच्या नादात थोरल्याला सुद्धा जेलमध्ये जावं लागलं. कोणाला सुख मिळालं? कोणाला सुख मिळालं? ऐका, आमच्या भागातली घटना आहे बघा. भगवान श्रीकृष्ण करंगळीवरती सुदर्शन चक्र घेतात. करंगळीवरती सुदर्शन चक्र घेतात आणि तलवार मात्र घट्ट हाताने पकडतात. का माहितीये का? त्याचं कारण आहे, भगवान श्रीकृष्णाला माहिती, पराक्रम युद्धात करावा लागतो आणि रणांगणात शांत. तर पराक्रम रणांगणात करावा लागतो, नात्यात शांत राहावं लागतं. काल परवाची घटना आहे. एक भाऊ म्हणला, अरे 10 वर्ष झालं बहिणीच्या दारात गेलो नाही.
काय पराक्रम आहे. एक भाऊ सांगत होता 15 वर्ष झालं बाबाच्या दारात गेलो नाही. अरे काय पराक्रम आहे. मेल्यावरती बहिणीसाठी साडी चोळी घेऊन जातो, मेल्यावरती तिच्या दारात जातो, तिच्यासाठी रडतो. मेल्यावरती कुठे माहिती बहिणीला की माझा भाऊ शेवटची साडी चोळी घेऊन आलाय. भाऊ रडतोय. मेल्यावर तर नाती नाही, मेल्यावर तर संवाद नाही, मेल्यानंतर स्पर्श नाही, गेल्यानंतर राहतात त्या आठवणी. म्हणून त्या आठवणींचा ठेवा जपा. जीवन मिळालंय, चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. बाप काय असतो शेवटच्या गीतातून सांगतो. तोपर्यंत घरातले सगळे जाऊन फोटो जवळ येऊन उभा राहा, आरती घेऊया आणि कीर्तनाची सेवा करूया. बाप काय असतो बघा. माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेनं पुसताना उरीहून गदाट पोया गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फटक्या सगळ्याला किती जोडलेली उभ्या आयुष्यात कशी कदर लावलेली तिला कसं होत या कोणी बाबा म्हणताना मला कसं होत या कोणी बाबा म्हणताना उरीहून गदाट पोया गोष्ट बापाची सांगताना. या कुटुंबातल्या सर्वांची अवस्था कशी असेल बघा. हा कुठं गेला बाबा तुम्ही दिसतच नाही या नाव बाबा मला झोप येत नाही. मुलांची मुलींची अवस्था कशी असेल बघा. हात हाताचा पालना तुम्ही केला नेत्र दिव्याचा दिवा तुम्ही लाविला कुठं कुठ शोध तुम्हाला दिसतच नाही हे नाव बाबा मला झोप येत नाही. बहिणीची बाबाची अवस्था काय असेल बघा. गेला तो दसरा आली ती दिवाळी अरे बहीण तुझी आता कोणाला ओवाळी अरे कुठं कुठं शोध तुला दिसतच नाही येणार दादा मला झोप येत नाही येणार दादा मला झोप येत नाही. या कीर्तन सेवेतून सर्व देवाकडे एकच मागणं मागतो. देवा तुझा नियम आहे घेशी तेव्हा देशी ऐसा असोशी उदार. या कुटुंबानं 2 तास तुझं नामस्मरण केलंय. आता देण्याची वेळ तुझी. ज्ञानोबा आहे आम्हाला हरिपाठातल्या पहिल्याच अभंगात सांगतात देवाची द्वारी उभाक्षणवरी तेने मुक्तीचारी साधेल्या. तुझ्या दारात आलेल्या प्रत्येकाला तू 4 मुक्त्या देतोयस. बापू निश्चित आता तुझ्या दारामध्ये उपस्थित असेल. निश्चित एक काम कर 4 मुक्त्या नाही देता आल्या तरी 1 मुक्ती दे आणि बापूंना असं बनव पुन्हा जन्म सुद्धा नाही आणि पुन्हा मरण सुद्धा नाही. कायमस्वरूपी बापूंची प्राणज्योत तुझ्या प्राणज्योतीमध्ये विलीन करून घे. या ठिकाणी बोलता बोलता थोडासा विषय झाला कारण कीर्तन सुरू व्हायला उशीर झाला. त्यामुळे सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. या ठिकाणी लकीटोची पुस्तक आहेत. तुम्हाला मी आधी सांगितलं समाजसेवा करत असताना पैसा गरजेचा आहे. त्यासाठी ज्ञानेश्वर महाराज तुकोबराया पंढरदेश पांडुरंग परमात्मा आणि बाळूमामाचं मंदिर चालू आहे. त्या मंदिरासाठी लकी ड्रॉ काढली आपण. 6000 तिकीट आहे. पहिलं बक्षीस युनिकॉर्न गाडी, दुसरं बक्षीस शाईन आहे, तिसरं बक्षीस ऍक्टिव्ह आहे, चौथं बक्षीस 1 तोळेचा नेकलेस आहे, 5वं बक्षीस फ्रीज आणि 6वं बक्षीस एलईडी टीव्ही. आणि ही सगळी लकी ड्रॉ ओपन 14 तारखेला दिवाळी पाडव्यानिमित्त आमच्या घरी श्री ज्ञानविश्व वारकरी संस्थान या संस्थांवरती होणार आहे. ज्यांना कोणाला लकी ड्रॉचं तिकीट फाडायचं असेल त्यांनी तिकीट फाडा आणि ज्यांना कोणाला मंदिरासाठी पावती द्यायची असेल त्यांनी मंदिरासाठी पावती द्या. कोणाला जबरदस्ती नाही. तुम्ही म्हणाला मागायला का? मागायला नाही. हे धर्मकार्य मी आधी तुम्हाला सिंधुताई सारखं सांगितलं. लोकांसाठी जगण्याचा हेतू आहे आणि त्यातून जर तुम्हाला कधीही चुकीचं वाटलं तरी त्या संस्थांवरती येऊन तुम्ही सगळे बघू शकता. रोजचा माझा पैसा मी त्यात घालतोय. तुमचा पैसा द्यायचा असेल तर द्या, नाही दिला तरी नका देऊ, काही अडचण नाही. झालेल्या कीर्तनोपी सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. तुकाराम तुकाराम Thank you.
तुका म्हणे आता उदार ठेवी मद ठेवी पायी संताची या संताशी निर्वे हेत मद दे आणि तुझे काही न मागू देवा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सर्वांनी आहे त्याच ठिकाणी खाली बसून घ्यायचे काही श्रद्धांजली होतील मग सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं तर नेहमी चेहऱ्यावरती स्मित हास्य आपल्याला दिसून यायचं प्रचंड कष्ट केलेला हा ग्रस्त आज आपल्यातून निघून गेलेला आहे 1 वर्ष झालेला आहे आज या ठिकाणी शेंडे कुटुंबाचे युवराज असतील मनोज असतील वर्ष असतील त्यांना दुःख झालेलं आहे त्याचबरोबर आम्हा राज तरुण मित्र मंडळातील सर्व सदस्यांना देखील दुःख झालेलं आहे आज विकास महाराज देवडे यांनी बाप कसा असतो याबद्दलची माहिती सांगितली बापाकडून संघर्ष शिकावा आईकडून संस्कार शिकावेत आणि बाकी सर्व दुनिया शिकवते बापाचं महत्त्व त्यांनी वडिलांचं महत्त्व सांगितलेलं आहे मी किशाबापू यांच्याविषयी एवढंच जाता जाता सांगतो की चंदनापरी ध्येय जिजवला कष्टातून वसंत फुलवला आठवण येते क्षणाक्षणाला बापू आपण यावं पुनर्जन्माला एवढीच राज तरुण मित्र मंडळामार्फत मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो यानंतर पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक नितीन कुमार शेंडे या ठिकाणी श्रद्धांजली व्यक्त करते आज या ठिकाणी तुमच्या आमचे सर्वांचे लाडके बापू किसनराव गेनबा शेंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण प्रथम वर्षश्राद्धच्या कार्यक्रमाला सर्व आपण उपस्थित आहात पै पाहुणे ग्रामस्थ मित्रमंडळी आज या ठिकाणी आमच्या बुरंगले सरांनी सांगितलेली वस्तू ती खरी आहे अतिशय शून्यातून बापूंचा आणि आमच्या बायडा काकूंचा हा प्रपंच अतिशय खडतर असा सुरुवातीचा काळ आणि या काळामध्ये सुद्धा युवराज नाना असतील मनोज असतील वर्षा असतील या 3 मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण देऊन समाजसेवेचं अमृत बालामृत त्यांनी पाजलं म्हणूनच युवराज नाना आज मळत ग्रामपंचायतीचे गेले 20 वर्ष ग्रामपंचायत सदस्य आणि गेल्या 5 वर्षात उपसरपंच या पदापर्यंत काम केलं ही समाजसेवेची आवड बापू आणि बायडा काकूंनी त्यांना दिलेली होती खऱ्या अर्थानं आज पक्की घरं झालेत परंतु जुना काळ जर आठवला तर सगळ्यांचे या भागामध्ये सुद्धा छपराची घरं होती तरीही बापू कधी डगमगत नसायचे त्यांचा चेहरा नेहमी हसतमुख असायचा प्रत्येक कार्यक्रमात लोकांच्या सुखदुःखात ते सहभागी असायचे मोठ्या आनंदानं आणि कधीही पूर्ण निर्व्यसन असणारे बापू गेल्या 20 वर्षापूर्वीच खरं तर मनोज आपल्या बापूंना फार त्रास झालेला होता परंतु युवराज असतील त्यांचे सर्व मित्रमंडळी असतील त्यांना रातोरात त्यांनी महाराज पुण्याला पळवलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि यमाच्या दारातून मुलांनी परत आणलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही
कारण अशा मुलांवरती संस्कार झाल्यामुळेच आणि बापूंचं कर्तृत्व या मळद पंचवृषीमध्ये जसे निरावा गाज असतील तुमच्या राशींपर्यंत सुद्धा पोहोचलेलं आहे. आजच या ठिकाणी आमच्या हरिभक्त परायण कीर्तन केसरी विकास महाराज देवडे आज इतकं सुश्राव्य कीर्तन केलं. खऱ्या अर्थानं दगडाला पाजर फोडणारं त्यांचं कीर्तन झालं. जी माणसं कधी आयुष्यात रडली नसतील त्यांना सुद्धा डोळ्यातून पाणी दादा पाटील या ठिकाणी निघालेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुमचं सुश्राव्य झालं. हाच केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. खऱ्या अर्थानं मुलांना वर्षभर आजारी असताना सेवा केली. वर्षभर सुद्धा त्यांच्या स्मरण केलं. आणि आज सर्व पंचक्रोशी असतील, पै पाहुणे असतील, शेजारी पाजारच्या गावातील व्यापार पेठेतील सर्व मंडळी या ठिकाणी बापूंना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आलेत. मी आपणा सर्वांचं आणि या ठिकाणी देवडे महाराज आणि त्यांच्या बरोबर आलेले सर्व बालकीर्तनकार, विशेषतः या ठिकाणी मृदंगाचार्य आणि हार्मोनियम वादक अतिशय सुंदर साथ तुम्हाला दिली. मृदंगाचार्याचा ठेका पाहिला तर एखादा माणूस उठून सुद्धा कीर्तनात नाचू शकला असता. एवढा मृदंगाचार्याचं या ठिकाणी गायन आणि वादन होतं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं सुश्राव्य असं कीर्तन महाराज तुम्ही दिलं. आज मी आपल्या सर्वांच्या वतीने बापूंना या ठिकाणी आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो. आणि सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी आपण या ठिकाणी भोजनाचा स्वाद घ्यावा, म्हणजे खऱ्या अर्थानं बापूंना समाधान वाटेल. हीच विनंती करून शेंडे परिवाराच्या वतीनं तुमच्या कीर्तन सेवेला मी धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्दांना विराम देऊन माझे 2 शब्द संपवतो.